सर्वांना नमस्कार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही प्रोजेक्ट छायावरती विश्वास दाखवला आणि तुम्ही आज इथे जॉईन झालात. आणि माझी सगळ्यांना विनंती असेल की तुम्ही शक्य त्यांनी व्हिडिओ चालू ठेवा, म्हणजे तो जिवंतपणा राहतो. सर म्हणतात तसं की मला पण बोलता येईल, असं मी पण फ्रीली बोलू शकते. असं की जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे माझा प्रवास. मागे आपलं लेक्चर पण झालं होतं, काहींनी ऑडिओ व्हिडिओ पण ऐकले असणार आहे. आणि मी आता म्हणजे माझं बॅकग्राऊंड, मी BTech ॲग्री इंजिनियर आहे आणि माझं करिअर पण तसं स्ट्रॉंग राहिलेलं आहे. आणि मी राज्यसेवा 2022ला सुरू केली होती. 22चा पहिला अटेम्प्ट होता. पहिला अटेम्प्ट हा त्यावेळेस 2 मार्कनी माझी प्रिलिम गेली. त्यानंतर परत पुन्हा मी प्रोजेक्ट छायाच्या संपर्कात होती. तर सरांचं म्हणजे आधी मी जरा सो कॉल्ड एक्स क्लासला होती. त्याच्यानंतर मग मी सरांकडे आली आणि सरांचं म्हणजे माझ्या यशामध्ये सरांचं प्रोजेक्ट छायाचं म्हणजे जी आज पोस्ट आहे ती प्रोजेक्ट छायामुळेच आहे. आणि आज मी जे काही बोलणार आहे ते एक सरांची पत्नी म्हणून नाही, तर मी एक न्यूट्रल आणि एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून बोलणार आहे. आणि माझा स्वभावच तसा आहे, प्रामाणिक जे काही आहे ते प्रामाणिक मांडायचं, भले काहीही असू ते. तर मी तुम्हाला सांगणार की बाबा 3.5 महिन्यामध्ये कसं काय होऊ शकतं ते. तर होऊ शकतं ते 2 महिने असतील तरीही होऊ शकतं. एकच आहे, प्रत्येक एक्झाम कुठलीही असू त्याला एकच प्रिकंडिशन आहे की इतके प्रामाणिक कष्ट करायचे ना की आपलं शरीरसुद्धा वाकलं पाहिजे, झिजलं पाहिजे, इतके कष्ट करायचे आपण. तर माझ्याकडे तुम्हाला सांगते 2022ला माझा पहिला अटेम्प्ट होता. 2 मार्क्सनी गेली माझी प्रिलिम. त्याच्यानंतर मी लगेच 2023चा दिला अटेम्प्ट. तर त्यावेळेस पण राज्यसेवा म्हणजे पहिल्या आन्सर कीने आला स्कोर चांगला होता. मी राज्यसेवेची पण तयारी सुरू केलेली होती, पण सेकंड कीने परत पुन्हा तो कमी झालेला आणि माझं सेवेला सिलेक्शन नव्हता. मग नंतर परत पुन्हा मी वेट केला आणि जस्ट मी असं डोक्यामध्ये नव्हतं की बाबा FSO करायचं जसं टेक्निकल, पण ठीक आहे बाबा आता काय करणार ना पुढे आता. मग माझ्याकडे मी बघितलं त्यावेळेस 28 ऑक्टोबर एक्झामची डेट होती आणि रिझल्ट लागला होता 15 सप्टेंबरला. तर एवढा कमी टाईम स्पॅनमध्ये होईल का नाही. आणि तर आमचं दोघांचं डिस्कशन झालं की मी करू का असं. तर ते बोलले की हो करा तुम्ही. तर मग मी म्हटलं जे काही होईल ते, पण मी माझे 100% देणार. यश मिळो अगर ना मिळो, पण मी माझे 100% देणार, मी प्रयत्न करणार. तर 28 ऑक्टोबरच्याच दिशेने म्हणजे त्याच तारखेला समोर ठेवूनच टाईम टेबल वगैरे आखलं. सुरुवातीला नोट्स नव्हतं, मटेरियल नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे फक्त माझ्याकडे सिलेबस कॉपी होती, बाकी याच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन नव्हते, काहीच नव्हतं, सगळं नवीन होतं. तर सुरुवातीचे साधारणपणे 15 दिवस तर इकडे ह्या लायब्ररीमध्ये जा, तिकडे जा, मटेरियल जमा करण्यातच गेलं. बाबा कुठल्या पुस्तकामध्ये मी रेफरन्स लिस्ट काढली की कुठे मिळेल मला, हा पॉईंट कुठे मिळेल. तरी 15 दिवस असेच घालवले. त्याच्यानंतर मग जवळपास मी नंतर निर्णय घेतला की बाबा आता काही मटेरियल मिळत नाही आहे, मग आपल्याला थांबून असं सोडून द्यायचं नाही आहे, आपल्याला सोडून तर द्यायचं नाही, काही तर काही करायचंच आहे. आणि मग त्यावेळेस मग घेतलं, मी सुरुवात केली. ऑक्टोबरचाच फर्स्ट वीक होता, त्याच्यामध्ये मी सुरुवात केली की बघूया मिळतंय की नाही मटेरियल. तर मग सिलेबसचा एक पॉईंट घेतला आणि मटेरियल काढायला सुरुवात केली. मग त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की बाबा दिवसाचं टार्गेट असायचं. म्हणजे की मला आज 1.1 करायचं आहे, तर मी तो करणारच. अगदी रात्री 2 वाजू 2:30 वाजू मी तो कंप्लीट करणारच, त्याच्याशिवाय झोपणार नाही. मग मी जेवण पण म्हटलेली मागे पण मी जेवण पण त्या 3-3.5 महिन्यामध्ये स्वतःचं शरीर जगवण्यासाठीच मी जेवण करत होती. आणि ते पण मला असं वाटू लागलं होतं की काय टाईम वेस्ट होतो त्याच्यासुद्धा, असं की मला टाईम कमी पडायला लागला होता. त्यावेळेमध्ये मटेरियल काहीच नव्हतं आणि बाजारामध्ये पण नंतर आलेलं होतं, पण ते पण मला इतकं इफेक्टिव्ह वाटलेलं नव्हतं. आणि त्याचा तर माझा दूरान्वये संबंधच नव्हता काय असं. तर मग मी प्रत्येक पॉईंटचा असं करत पेपर 1 पेपर 2 कंप्लीट केला. त्याच्यानंतर म्हणजे डिसेंबर, मला आठवतं आहे की 31 डिसेंबर, त्याच्या आधी मी टेस्ट पेपर सोडत होती की 80 मार्कच्या ज्या काही म्हणजे टॉपिक वाईज असतील
त्या सोडवायला सुरुवात केली होती. सुरुवातीला पसरट उत्तर होत होतं, पण त्याच्यानंतर पसरट उत्तर व्हायचं. परत पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एवढं नोट्स लिहायची, तर टार्गेट असायचं माझं सुरुवातीला की मला हा पॉईंट मला कंप्लीट करायचाच आहे असं. एक मिनटं. तर टार्गेट कंप्लीट करायचं, रोजचं टार्गेट असायचं माझं की बाबा आज मला हे कंप्लीट करायचं आहे. मग त्यावेळेस माझं अक्षरशः मी पेन किलर खाल्लेले, हात दुखायचा, बसून बसून पाठ दुखायची, एका जागेवरती जास्त वेळ बसले परत पुन्हा मला चालायला थोडा थोडा प्रॉब्लेम व्हायचा. पण मी म्हटलं होतं जे काही होईल ते होईल, पण मला ते कंप्लीट करायचंच आहे. असं कंप्लीट केल्याशिवाय मी झोपतच नव्हती. मग असं मी त्या मिशन मोडमध्ये गेली होती की मी रात्री मला कधी अचानक जाग यायची, रात्री 3 वाजता 4 वाजता कधी पण जाग यायची आणि मला कुठलाही पॉईंट आठवायचा. मी बेडवरून परत पुन्हा तो नोट्समध्ये पॉईंट बघायला जायची, म्हणजे कंटिन्युअसली म्हणजे त्या रिव्हिजन मोडमध्ये असायची मी. आणि हात दुखायचा, पेन किलर खायचे, हात सुजायचा आणि फोनचाच मी वापर केला, दुसरा काहीच नाही. फोनच माझं म्हणजे सोर्स, मला नोट्स बनवण्यासाठी माझ्याकडे फोनच होता. आणि फोनमधून मी बघून असं मला बऱ्याच असं डोकं दुखायचं, वॉमिटिंगसारखं व्हायचं. पण मग ते एका पॉईंटसाठी मी रोजचं टार्गेट ठरवायची की बाबा हा पॉईंटचे मला नोट्स पाहिजे. तर मग कधी कधी मिळायच्या नाहीत. मी खूप लिटरेचर पेपर असू, रिसर्च पेपर असू, आर्टिकल असू, कुठले बुक्स असू, सगळं मटेरियल मी शोधायचे एका पॉईंटसाठी, मल्टिपल सोर्स शोधायची. त्याच्यानंतर मग असे माझे एका पॉईंटचे मग असे 8-8, 10-10 पेजेस व्हायचे तयार, कुठून बनवलेले ते. मग सगळ्यांचं एकत्र क्लब करून एकच असं क्रक्स बनवायची. म्हणजे आणि ते पण कसं त्याच वेळेस मी जेव्हा नोट्स बनवायची त्याच वेळेस लक्षात ठेवायची की बाबा हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे, याच्यानुसार आपण मांडणी करायला पाहिजे. हे मला सुरुवातीला सरांनी सांगितलं होतं. आणि तर नोट्सचं सरांनी मला ज्यावेळेस ठरलं आमचं की बाबा आपल्याला करायचं आहे असं, तर त्यावेळेस त्यांनी एकच सांगितलं की तुमच्याकडे सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटच्या पाठपोट 1 पेज तयार झालं पाहिजे, इतपत तुमच्याकडे मटेरियल पाहिजे. तर मी तेच डोक्यात ठेवलं की जसं नाही का घोड्याला झापड लावतात तशा पद्धतीनंच ते मी 1 पेज पाहिजे आपल्याकडे सिलेबसच्या, सरांनी सांगितलंय ना 1 पेज पाहिजे बरोबर. तर मग शेवटच्या पॉईंटपर्यंत मी तसंच करत गेली. पेपर सेकंडच्या शेवटच्या पॉईंटपर्यंत माझ्याकडं प्रत्येक पॉईंटचं सब पॉईंट असेल, फक्त 1 शब्द असेल तरी त्याचं माझ्याकडं मटेरियल होतं की बाबा आपल्याला पेपरमध्ये तो 15 मार्कर असो किंवा 10 मार्कर असो किंवा 8 मार्कर असो, आपल्याला त्याच्यावरती लिहिता आलं पाहिजे फक्त, इतकं माझ्याकडे पुरेसं मटेरियल होतं ते. त्याच्यानंतर डिसेंबरला 31ला मी पहिला पेपर लिहिला, फुल लेंथ पेपर. त्यावेळेस सरांनी चेक केलेला आणि चांगले मार्क्स होते. त्यावेळेस कॉन्फिडन्स बिल्डअप होत होता. आणि सर पण काय बोललेली की बाबा तुम्ही मटेरियल बनवताय बरोबर आहे, पण साईड बाय साईड सगळ्यात महत्त्वाचं डिस्क्रिप्टिव्हसाठी लिखाण महत्त्वाचं आहे. तुमच्याकडं मटेरियलचा आता बघतोय आपण समुद्र आहे मटेरियलचा, पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस होते का नाही दिलेल्या टाईममध्ये, आणि आपण लिहितोय की नाही प्रॉपर असं. तर सुरुवातीला 2-3 वेळेस असं झालेलं की बाबा मला त्या टाईम स्लॉटमध्ये पेपर लिहायलाच पूर्ण होत नव्हता की 80 मार्कचा पेपर आहे. सुरुवातीला 2 पेपरपर्यंत आम्ही टाईम न लावता सोडवलं, त्याच्यानंतर टाईम लावून सोडत होतो. तर 80 मार्कचा टेस्ट पेपर घेत होतो. तर सुरुवातीला असे पसरट उत्तर व्हायचे, पण सरांचा आता UPSCचा अनुभव ती, तर सरांचा हातखंडाच आहे डिस्क्रिप्टिव्हमध्ये, त्याच्यामुळे त्यांचं खूपच आता पुढे सांगेलच मी त्यांचं कसं ते उतरलं, म्हणजे कसं त्यांचा फायदा झाला ॲक्च्युली ते सांगेलच मी. पण तर मग मी सरांना जानेवारीचं टाईम टेबल दिलं सरांना की बाबा असं टाईम टेबल आहे, तर मी इतक्या टेस्ट सोडवणार आहे रोज. मी आता माझं सिलेबस झालं, नोट्स बनवून झाल्या होत्या सिलेबसच्या, प्रत्येक पॉईंटच्या माझ्याकडे नोट्स होत्या. मग जानेवारीमध्ये मी हे केलं की टाईम दिलं आपलं, ह्या तारखेला माझी रोज, समजा आज 1 जानेवारी तर मी आज 1.1ची मी नोट्स सोडवणार आहे दिवसभर, हे अभ्यास करणार आहे, रिव्हिजन करणार आहे, आणि संध्याकाळी तुम्ही माझा पेपर घ्या आणि टेस्ट मी देणार आहे असं. मग कधी पॉईंट मोठा असायचा, रिव्हिजनला वेळ लागायचा, म्हणजे कधी दिवस जायचा, संध्याकाळी 11पर्यंत रिव्हिजनला वेळ लागायचा तो मोठा पॉईंट असल्यावरती. तर मला आठवते की रात्री 1:30-2 पर्यंत मी टेस्ट लिहिलेला आहे. मग मी ठरवलेलंच होतं की जो ठरलेला दिवस आहे ना, तर तो संपायच्या आत मला तो पेपर दुसरा दिवस उगायचाच नाही, दुसऱ्या दिवसाला ते जाऊ द्यायचंच नाही आहे. त्याच दिवशी मी पेपर संध्याकाळी सोडवायची टेस्ट पेपर, मग काहीही हो त्या दिवशी. मग रिव्हिजन करून असं एक्झॉस्ट व्हायचं
आणि बसून बसून त्रास व्हायचा, पण मी लिहायची पेपर. नाही ते ठरवलेलंच होतं आणि मी ते देणार म्हणून देणार. असं तर आम्ही जानेवारीच्या 26-27 ऑक्टोबर जानेवारीला फुल लेंथ पेपर झाले. जवळपास मला आठवतं एक 35-40 पेपर लिहिले, टेस्ट पेपर आणि सेक्शन वाईज, त्याच्यामध्ये टॉपिक वाईज सेक्शन वाईज फुल लेंथ पेपर असतील तर. आणि तयारी ही पहिल्या 3 रँकमध्ये येण्याचीच तयारी होती. पण आता ते पेपर चेक करण्यामध्ये काय ते असतं त्याच्यामुळं ते प्रॉपर इव्हॅल्युएशन व्हायला हवं होतं मला तरी वाटतं. कारण पेपर सेकंडला कमी मार्क्स आहे फारच आणि पेपर 1ला चांगले मार्क्स आहे, म्हणजे टॉपरपेक्षा पण चांगले मार्क्स आहे तिथे. आणि मला वाटलं होतं की पेपर 1ला कमी मार्क्स येतील पण पेपर सेकंडला जास्त येतील, ॲटलिस्ट 140+ तरी येतील, कारण तयारी तशी केलेली होती. आणि माझ्या हातातला पेपर होता तो, पहिल्यापासून त्याच्यावरती होल्ड होता. तर मग टेस्ट पेपर सोडत होतं त्यावेळेस हळूहळू मार्क्स यायचे आणि सर सांगायची सुरुवात कशी पाहिजे, तुम्ही रिप्रेझेंटेशन कसं असायला पाहिजे पेपरमध्ये, की पॉईंट फॉर्ममध्ये असायला पाहिजे. पॅरेग्राफ सुरुवातीला मी पॅरेग्राफमध्ये लिहायची, मग त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही पॉईंट फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे. सुरुवात कशी, एंड कसा, म्हणजे त्यांचा तो अनुभव कामी आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता हे वाक्य इथं हे विधान करणार आहेत की त्यांची पत्नी म्हणून नाही किंवा प्रोजेक्ट छायाचं एक विद्यार्थी म्हणून करणार आहे, तर व्यस्त म्हणून, की सरांनी टेस्ट पेपर घेत होते सर माझा, तर जवळपास 80% पेपर हा मी तर म्हणेन सगळाच, जर ऑप्शन धरले ना तर सगळाच पेपर हा मी टेस्ट पेपर जे सोडवले होते 45, तर त्याच्यामध्ये सर जे काही क्वेश्चन काढायचे तर ते सगळे मला पेपरच्या दिवशी तिथं दिसले, रिफ्लेक्ट झाले. मग मी तिथे पेपर माझ्यासमोर हातात आला तर त्यावेळेस मी म्हटली की मी हसली आणि म्हटली हे सरांना कसं काय माहीत होतं की म्हणजे असे हे क्वेश्चन पडू शकतात. आणि काही मला आठवतं पेपर सेकंडमधले असे 2-3 पॉईंट असे होते की पॉईंट मोठा होता हा, तर त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन हा मिडलचाच आणि तोच पॉईंट कसं काय उचलणार आहे, त्यांनी तो शोधून त्या टेस्टमध्ये टाकलेला होता. पेपर 1मध्ये डेरिव्हेशन होते, न्यूमरिकल्स होते, 2-2 पेजेसचे होते, चांगले होते. तर ते सुरुवाती टेस्ट पेपरपासूनच ते टाकत होते, ते न्यूमरिकल्स डेरिव्हेशन असो, ते कॅची वगैरे, त्यांना UPSCचा अनुभव होता, त्याच्यामुळे त्यांना बरोबर कळायचं की बाबा कुठला पॉईंट काढायचा आणि तो टाकायचा म्हणून. तर ते लिहून आणि प्रॅक्टिस करून इतकी प्रॅक्टिस झाली होती मी, कारण की ज्यावेळेस पेपरला लिहायचं होतं तर त्यावेळेस मी डोळे झाकून ते डेरिव्हेशन मी लिहू शकत होती. आणि पेपर 1ला पण ते 122 मार्क्स का आले, तर डेरिव्हेशन जसेच्या तसे मला ती प्रॅक्टिस झालेली होती, त्याच्यामुळे जसेच्या तसे मी जाऊन तिथं उतरवले. काही प्रश्न असे होते की लिहून इतके प्रॅक्टिस झाली होती टेस्टमध्ये, ते जसेच्या तसे तिचं उतरले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पेपरचा मी एक अनुभव सांगते की प्रेशर कसं हँडल करायचं. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की तयारी असते, बरोबर सगळं असतं, पण तिथं जाऊन आहे ना नेमकी कच खातात. पण मी त्यातला एक अनुभव सांगते माझा. पेपर 1 आणि पेपर 2 3 तासाचे पेपर होते, 9 ते 12 आणि परत पुन्हा 3 ते 6 होता. मला एकदा एका पेपरला तहान लागली होती, कोरड पडली होती घशामध्ये. तर मी लिहित होती पेपर आणि मी पेपर हातातला बाजूला ठेवून बॉटल घेऊन त्याचं झाकण उघडून पाणी पिण्यासाठी मला काहीतरी 25-30 सेकंद गेले असते. आणि त्या वेळामध्ये 25-30 सेकंदामध्ये माझी लिंक तुटली असती, लिंक ब्रेक झाली असती, परत पुन्हा मी त्या फ्लोमधून बाहेर गेली असती आणि परत पुन्हा 1 मिनटं कदाचित मला ते परत त्या फ्लोमध्ये यायला लागला असता. म्हणजे मिनटाचं प्लॅनिंग कसं असतं डिस्क्रिप्टिव्हला तुम्हाला सांगते, हे पेपर कव्हर करणं किती महत्त्वाचं असतं डिस्क्रिप्टिव्हचं ते. तर मी घशात तसंच राहून दिलं, पाणी पिली नाही, ती बॉटलला पण हात नाही लावलं, पण मी पेपर शेवटपर्यंत लिहिला आणि माझे दोन्ही पेपर शेवटपर्यंत कव्हर झालेले. आणि शेवटी मला एक 5 मिनटं पण उरलेले, प्रॉपर मी लाईन वगैरे मारून सगळं व्यवस्थित केलेलं आहे. तर हे का मग त्या दिवशीच का सगळं एवढं म्हणजे मी काही पेपर कव्हर करू शकले का आधी टेस्ट पेपर सोडवले. म्हणजे टेस्ट पेपर रायटिंगचं महत्त्व किती असतं हे. टेस्ट पेपर सोडवलेले होते, रायटिंग प्रॅक्टिस इतकी होती आणि रिव्हिजन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन. आता रिव्हिजन असेल तरच आपण पेपरमध्ये उतरवू शकतो, सत्यात येऊ शकतं ते, रिव्हिजन असेल तर रिव्हिजन इतकी झाली. सरांचं तेच म्हणतं की कुठलाही म्हणत असं सर नेहमी की 70 वेळेस तुमची रिव्हिजन झाली पाहिजे एका पॉईंटची. तर ते खरंच आहे. म्हणजे मी ज्या आता पॉईंट बनवलेली होती, म्हणजे मी माझ्याच नोट्स होत्या, त्याच्यामुळे मला माहिती होतं मी कुठले पॉईंट लिहिलेले, कसे काढलेले. आणि ज्यावेळेस मटेरियल काढायचे मी लिहायची,
तयार करायच्या नोट्स, तर त्याच वेळेस मला कळालं होतं की त्याच वेळेस लक्षात राहायची की बाबा आज आपण हा मुद्दा इथून उचललेला आहे, त्याच्यामुळे लक्षात राहायचं तो. तर समजा आता 10 पॉईंट आहे किंवा 15 पॉईंट आहे एखाद्या टॉपिकमध्ये, म्हणजे ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी, उत्तर लिहिण्यासाठी, तर ते पॉईंट कसे लक्षात ठेवायचे हे पण सरांनी सांगितलं. सरांचंच ते, म्हणजे सर सांगतच असं नेहमी की तुमच्याकडे एवढं असेल ना तर आपल्याला एवढाच क्रक्स बनवायचं, ते पॉईंट फॉर्ममध्ये असं याच्यानंतर हे, याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते, असं करत ते लक्षात राहतं. आणि ज्यावेळेस मग त्याच्यावरून आपण 2 पानाचं उत्तर लिहू शकतो असं. तर हे झालं, मी तुम्हाला सांगितलं हे पेपरचं इव्हॅल्युएशनपर्यंतचं नोट्स कशा बनवल्या. तर दुसरी गोष्ट म्हणजे तर त्यावेळेस असं पण व्हायचं, मी बाजारातले काही नोट्स आपलं टेस्ट पेपर बघायची आणि सरांना दाखवायची की सर असे प्रश्न विचारताय टेस्ट पेपरला. तर त्यावेळेस ते म्हणाले की त्याच्याकडे दुर्लक्ष करा. मग मी दुर्लक्षच केलेलं त्याच्याकडे. ते बघितलं मला टेन्शन यायचं, बाबा हे काय कुठून जाऊन कसले म्हणजे सिलेबसच्या बाहेर जाऊन पण प्रश्न विचारताय, एकदम एखाद्या पॉईंटच्या डीपमध्ये जाऊन पण प्रश्न विचारताय. मग ते बघून मला असं लूज व्हायचं. मग सर बोललेले की तुम्ही ते स्किपच करा. मी स्किपच केलं आणि आजही मी दाखवू शकते, आजही PDF टाकून त्या टेस्ट पेपर सगळ्यात दाखवू शकते. ती जशाचे तसे प्रश्न आणि मांडणी पण सेम, त्या प्रश्नांची पण 15 मार्कर असेल, 3 मार्कर, नोट्सला कुठला प्रश्न तो नोट्सलाच काय यायला पाहिजे, तो 15 मार्कलाच तोच प्रश्न काय यायला पाहिजे, याची पण म्हणजे सरांनी सांगितलं. आणि ते सगळं हे की पण इतरांना वाटेल की बाबा आता तुम्ही कितपत त्यातून खरं घ्यायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे. कारण माझा स्वभाव आहे तो प्रामाणिक, आणि जे काही असेल ते प्रामाणिकच सांगणार आहे. पण इतकं म्हणजे सरांनी हे केलेलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की आता ज्या टेक्निकल असतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता आता पण मी म्हटली होती यांना की बाबा फॉरेस्ट आहेत. आता एक्झाम कुठली असो, प्रिकंडिशन एकच आहे, कष्ट करणे. कुठलीही असो एक्झाम एकच आहे, कष्ट करणे एकच आहे. कुठली असो पद्धत एकच असते. मग मी यांना म्हटली होती, सहज बोलली होती की आता फॉरेस्टची एक्झाम आहे, आता 2 महिने, मग मी करू का. मग ते हसायला लागले. मग फॉरेस्टची म्हणजे करू का की मग मला आता मजा वाटायला लागली, गंमत यायला लागली की बाबा काही नाही, 3 महिने कष्ट करायचे, 2 महिने आहेत, 2 महिने मी ती काढू शकते आणि आताही काढू शकते मी ती परीक्षा. आता माझ्याकडं मला फॉरेस्टचा सिलेबस माहीत नाही, मला काहीच माहीत नाही. तर सांगते की म्हणजे मेहनत करणे एकच आहे, मेहनत करणे, रायटिंग प्रॅक्टिस करणे हेच आहे त्याच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता की सुरुवातीला डिस्क्रिप्टिव्ह म्हटलं की मुलं घाबरतात. डिस्क्रिप्टिव्ह म्हटलं की नकोच वाटतं, बाबा मोठे उत्तर लिहायला लागतात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं इथंच घाबरतात की बाबा सुरुवातच कशी करायची. मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी ना आयडियल सोर्स म्हणजे एकच असतो, सिलेबस कॉपी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगेल की तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मार्गदर्शक कोण आहे. बाजारामध्ये खूप सगळे आहेत लुटण्यासाठी बसलेले सगळ्यांसाठी, म्हणजे पण तुमचा मार्गदर्शक कोण आहे आणि आपण त्या मार्गदर्शकाला तो योग्यच मार्गदर्शक आहे की नाही हे आपणच हे ठरवायचं असतं. की रायटिंगची भीती वाटते, बऱ्याच मुलांना रायटिंगची भीती वाटत असते. तर सुरुवातीला मी सांगेल की आता रुद्रम, तर आता तुमचा रुद्रम येतो, तोच माझ्यासाठी तो रुद्रम होता त्यावेळेस, FSO करत होते त्यावेळेस. सर आता जे काही करताय रुद्रममध्ये तेच त्यावेळेस मी केलेले. तर सुरुवातीला प्रश्न तुम्ही उत्तरे लिहा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात करा तुम्ही सिलेबसचा एक तुमच्या 25ची असणार आहे, 2025ची परीक्षा ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे सगळ्यांसाठी. त्याच्यामध्ये खूप जागा आहे आणि पहिली एक्झाम असणार आहे, PYQ नाही आहे, काही नाही, पुढचा मागचा सेमच आहे. याच्यामध्ये कोणी पण 10 वर्षाचे अनुभव घेतलेले विद्यार्थी नाही आपल्यासोबत कॉम्पिटिशनसाठी. 2025 ही सगळ्यांसाठी समजली तर एकदम सुवर्ण संधी. प्रत्येक जण पोस्ट काढू शकतो, राजपत्रित पोस्ट. त्याच्यासाठी एकच आहे, मी बघत असते की आता पेठेमध्ये 10 लाख मुलं असतील ना, त्याच्यातले 1% सुद्धा, मी हा खूप मोठा आकडा सांगते की 1% सुद्धा सिरियस नसतात ते मुलं. काय करतात की हो फक्त एक नावाला झालं, मी MPSC करतोय, UPSC करतोय, कंबाईन करतोय बस. पण तू काय करतोस दिवसभर? काहीच ते लायब्ररीत जाणं, 2 तास बसणं, नाश्ता करणं, झोपणे,
चहा पिणे, मित्रांसोबत इकडं तिकडं गप्पा मारत फिरणे, ह्याच गोष्टी चालू असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोकस मिशन मोडमध्ये फार कमी विद्यार्थी असतात, म्हणजे फारच क्वचित विद्यार्थी असतात. ते पोस्टमध्ये आपण बघत असतो रिझल्टमध्ये. तर मला ह्या विद्यार्थ्यांना एकच सांगणे की बाबा ती 10-10 वर्ष लावून 4-4 वर्ष 5-5 वर्ष करताय विद्यार्थी या तयारी, पण ती 4-4 5-5 वर्षाची तयारी नाहीच आहे. तुम्ही 4 महिने ॲटलिस्ट 6 महिने तरी तुम्ही सिरियस व्हा त्या परीक्षेकडे बघा, मिशन मोडमध्ये जा. सक्सेस हे नक्की मिळणार आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रामाणिक कष्ट असेल ना तर, आणि कष्ट पण आपले प्रामाणिक पाहिजे, पण त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे अफरातफर नको आहे. आणि आपण म्हणतो की बाबा आपल्याला कोणी बघत नाही, आपण अभ्यास करतोय नाही करत आहे, पण जो देणारा असतो तो बघत असतो आपल्याला, आपण करतोय की नाही. पण प्रामाणिक कष्ट पाहिजे आपले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि यश हे नक्कीच मिळतं. मी याचा अनुभव घेतलेला आहे आधी. आता हे FSOचाच नव्हे तर याच्याआधी माझं पेटंट पण ग्रँट झालेलं आहे. त्याच्यासाठी पण मी रात्रंदिवस कष्ट केलेले, मेहनत घेतलेली. आणि पेटंट ग्रँट होणं ही छोटी गोष्ट नव्हे, ही फार मोठी गोष्ट आहे. FSO पेक्षाही माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे पेटंट ग्रँट होणं माझ्यासाठी ही फार मोठी गोष्ट होती. तर त्यावेळेस पण मला आठवती, म्हणजे मी रात्रंदिवस 2-3 महिने मी त्याच मोडमध्ये होती की पेटंटच्या वेळेस जे चालू होतं ती रात्रंदिवस त्या मोडमध्ये होती. मी त्याच्यासाठी ते पेटंट एक सक्सेस होण्यासाठी त्याच्या आधी 100 प्रयोग केलेले होते. रात्रंदिवस मी तेच असायचं, बाबा हे मला करायचं, ते करायचं. मी ज्यावेळेस कोणाला कॉल करायचं असेल तर त्यावेळेस पण मला सर्चिंगला ते पेटंटचं नावच यायचं, म्हणजे इतकं त्या मिशन मोडमध्ये मी गेली होती. मग त्यावेळेस मला आठवते की शेवटच्या काहीतरी 4-5 दिवस जेव्हा ते फायनल व्हायचं होतं त्यावेळेस मी अक्षरशः फक्त नाश्ता करायची दिवसभर फक्त. आणि मी म्हणजे जेवण वगैरे सोडून त्याच्या मागे होती की. पण आपण बघतो इकडं की पहिले पोटोबा, मग नंतर अभ्यास वगैरे बघायचा, वेळ मिळाला तर मग अभ्यास बघायचा, असं मी बघते आता साधारणपणे. पण म्हणजे विद्यार्थी दिसतच नाही मला मिशन मोड मध्ये असलेले, की तुम्हाला 5-6 महिनेच करायचे, पण तुम्हाला इतकी ताकद लावायची ना, मी म्हणेल जनावरासारखं कष्ट करायचे. आणि आपल्याला काही शरीराचे ते घाम गाळून असे काही करायचं नाहीये. आपल्याला बुद्धीचं काम करायचंय, आपल्याला रिव्हिजन, आपल्याला हातात पेन घेऊन काम करायचे ते. आणि रिव्हिजन करते वेळी पण मी नेहमी पेन ठेवायचे हातामध्ये. मला वाटायचं त्यावेळेस की बाबा आता हे डेरिव्हेशन आहे ना, ओके मला येतं, हे डेरिव्हेशन असू, न्यूमेरिकल्स असू, आता मी सोडवलंय, मला फॉर्म्युला माहिती आहे, येतंय. पण नाही, मी जेव्हा रिव्हिजन करायची त्यावेळेस मी पेन घ्यायची. आता माझं रबचं जरी बघितलं, रबचं एवढं मटेरियल तयार झालेलं आहे, नोट्स त्याच्या डबल झालेले, टेस्ट पेपर एवढं, म्हणजे जेवढं आहे माझ्याकडे मटेरियल तेवढं प्रिंटेड फॉर्ममध्ये एकही नाही. मी सगळं माझं हँड रिटन बनवलेलं आहे. आणि रिव्हिजन करताना की बाबा समोर पुस्तक ठेवायचं नाही आपल्याला, आपल्याला रब पेज घ्यायचं आहे, पेन घ्यायचं आहे आणि आपण रिकॉल करायचं आहे. आता ठीक आहे, आता कुठला पॉईंट आहे, एक पॉईंट आहे, तर त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस लिहिलं होतं रिव्हिजन नोट्स बनवलं त्यावेळेस आपल्याकडे ज्यावेळेस आपण अभ्यास करतो एखाद्या मुद्द्याचं त्याच वेळेस त्याच्या बाजूला लिहून ठेवायचं की कीवर्ड्स काय होते त्याच्यामध्ये. ठीक आहे, एवढा पॉईंट होता एक, त्याच्यामध्ये 10 काहीतरी सब पॉईंट होते, तर मग ते रिकॉल करायचा प्रयत्न करायचा. पेज घ्यायचं, पेन घ्यायचं, लिहून बघायचं, पेनवरती आपलं पेजवरती लिहून बघायचं. आणि ती खरी, मला तरी वाटतं ती खरी रिव्हिजनची मेथड आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला त्या आठवत नाही ना, त्याच वेळेस आपण नोट्समध्ये जायचं, जे काही आपलं मटेरियल असेल त्याच्यामध्ये जाऊन तो मुद्दा बघायचा आहे. ही रिव्हिजनची एक मेथड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बरेच विद्यार्थी आपल्याला एक अभ्यास केला आहे आपण, पण आपल्याला परफेक्शन पाहिजे असतं की मुद्द्याचं नाही मी असाच केला पाहिजे, तसाच केला पाहिजे, प्रॉपर माझं परफेक्टच बनलं पाहिजे, मग त्याच्यासाठी किती वेळ द्यायला लागू. तर परफेक्शनच्या नादी लागू नका. आणि MPSC UPSC मध्ये आपण बघतो 50% हायेस्ट असतो, टॉपर असतो, 50% 50-55% टॉपर असतो. परफेक्शन कोणीच करत नसते. आपल्याला हॉरिझॉन्टली, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं एकच काम असतं की हॉरिझॉन्टली आपल्याला सिलेबस कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, सिलेबसपेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस, ही फार महत्त्वाची. आणि ती योग्य मार्गदर्शकाखाली करणं, ते जे काही सांगतील ते
ते काय त्या सुधारणा करत चालणं, इम्प्रूव्हमेंट करत चालणं, हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस आहे. डिस्क्रिप्टिव्हसाठी एकच असणार आहे, मी तर म्हणते ते एकच आहे की अमृत पोस्ट मिळवण्यासाठी एकच अमृत आहे, रायटिंग प्रॅक्टिस करणं आणि सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटच्या नोट्स असणं आणि रिव्हिजन असणं, बस. आता की स्टेप बाय स्टेप कसा अप्रोच असायला पाहिजे आपला, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस माझ्याकडे मटेरियल नव्हतं, तर की सुरुवातीला आत्ता तुमच्याकडे म्हणजे सगळं आहे तुमच्याकडे, मग टेक्निकलचं असो किंवा डिस्क्रिप्टिव्हचं असो, सगळं मटेरियल अवेलेबल आहे. मग जो काही मला 3.5 महिने वेळ लागला, त्याच्या 3.5 महिन्यामध्ये मी नोट्स बनवले हेही त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, रायटिंग प्रॅक्टिस केली हे इन्क्लूड आहे 3.5 महिन्यामध्ये, रिव्हिजन केली हेही इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. आता तुमच्याकडे सगळे मटेरियल आहे, सगळे, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, रायटिंग प्रॅक्टिस करायची, एकच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस करणं एकच आहे. आणि प्रत्येक सिलेबस आहे ना, सिलेबसच्या मग कुठलाही असो सिलेबस, पण टेक्निकल असो किंवा डिस्क्रिप्टिव्ह असो, त्या प्रत्येक सिलेबसचा एक पाठपोट नोट असेल ना, एक पॉईंट असेल तर त्याची पाठपोट नोट पाहिजे तुमच्याकडे. सगळ्यात म्हणजे की याच्यामध्ये प्रॉपर प्रेझेंटेशन असायला पाहिजे. नुसतं सरधोपटपणे आपण लिहिलं एखादा प्रश्न किंवा एखादी नोट बनवली तशी नको आहे. पॅराग्राफ फॉर्ममध्ये आपल्याला उत्तर लिहायचं नाही आहे, की नोट फॉर्ममध्ये असायला पाहिजे. आणि त्यावेळेस आपण लिहितो, नोट्स बनवतोय आपण हँड रिटन, हां, तर हँड रिटनच नोट असायला पाहिजे, प्रिंटेड नको, त्याच्यामध्ये हायलाईट नको, त्याच्यामध्ये कुठल्या पेनने आपण मार्क केलेले ते नको आहे. स्वतःच्या हाताने आपण ज्यावेळेस लिहितो करतो त्यावेळेस आपल्यासमोर तो मुद्दा असतो, त्यावेळेस आपल्या हातून गेलेला असतो, आपल्याला ते लक्षात ठेवायला पण इझी असतं. ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस अशी मांडणी करायची की बाबा तुमच्या लक्षात राहणार आहे हा मुद्दा, तशीच मांडणी करायची. त्याच्यानंतर 4-5 टॉपिक झाल्यानंतर एक टेस्टिंग करायची, की ती टेस्टिंग म्हणजे कसं की लिहून बघायचं, ते लिहून बघायचं, पण आपण लिहिणार कसं पण नाही, पण आपल्याला प्रॉपर मार्गदर्शक पाहिजे, मेंटॉर पाहिजे, ते सांगणार. मग आपण ते सांगणार, हां, की असं असं तुम्ही इथं सुधारणा करा, तुम्ही हे जरा मोठं होतंय, जरा छोटं होतंय, हे करा, ते करा, पिक्टोरियल प्रेझेंटेशन करा. मग ते जे काही सांगतील त्याच्यानुसार आपण पुढं जायचं आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी पहिल्यापासून तेच सांगते, सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे, रायटिंग प्रॅक्टिस आणि रिअल टाईम टेस्टिंग ही फार महत्त्वाची. त्याच्यानंतर बाजारामध्ये आपण बघतो की आता खूप सारे मॉडेल आलेले, तर विषय संपल्यानंतर टेस्ट सिरीज लावा, आता राज्यसेवेच्या टेस्ट सिरीज सुरू आहे, पण सिलेबस म्हणजे परीक्षा तोंडावर येते तेव्हाच आपण टेस्ट सिरीज लावायचं, तर हे चुकीचं आहे. हे मला तरी वाटतं की ज्यावेळेस आपण समजा आपला 2 पेपर आहे आपल्याकडे, तर पहिल्या पॉईंटचे समजा आपण सेक्शन ए मधला आपला 1 पॉईंट पूर्ण झालाय, 1.1 पूर्ण झालाय, तर त्यावेळेसच लगेच जेव्हा आपण सेकंड पॉईंटकडे मूव्ह होतो, तर त्यावेळेस पहिला पॉईंट रिव्हिजनमध्ये सतत ठेवायचं आणि त्याच्यावरती त्याचं टेस्टिंग करून तो हाता वेगळा करून टाकायचा आहे तो मुद्दा आपल्याला. परत पुन्हा असं वाटायला नको की मला परत पुन्हा त्या मुद्द्यावरती जायचं आणि परत पुन्हा रिव्हिजन करायची, ही सेकंड टाईम अशी. आणि हे पण ठरवू नका की तुम्ही बाबा हां आता झालंय, आता मला सिलेबस झाल्यानंतर किंवा नोट्स सगळ्या बनवून झाल्यानंतर मी बाबा रायटिंग प्रॅक्टिस करणार आहे किंवा रिव्हिजन करणार आहे, तर ते तसं शक्य होत नाही आणि डबल वेळ जातो त्याच्यामध्ये. तर आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट वर्क. बाजारासारखं नाही करायचं आहे, बाबा परीक्षा आलीच तोंडावरती मग टेस्ट सिरीज लावा, हे करा ते करा, मग ते गळ घालायचा प्रयत्न करतात, मग सगळे तिथंच अडकतात. मी बाजाराचा अनुभव घेतलेला आहे. त्यावेळेस मला पण असं वाटायचं जेव्हा प्रोजेक्ट छायामध्ये आली त्यावेळेस, की ओरडून सांगावं असं वाटतं, त्या आईवडिलांना सांगावं असं वाटतं की बाबा हा बाजार बसलेला आहे विद्यार्थ्यांना लुटण्यासाठी, तुम्हाला लुटण्यासाठी, पण पैसे जात आहे, 2 लाख जाऊ दे, 4 लाख जाऊ दे, परत ते पुन्हा कमावू शकतो तुम्ही. परंतु जे महत्त्वाचे उमेदीचे डिग्री नंतरचे जे उमेदीचे 3-4 वर्ष वाया जातात ना, तर ते कोणीच भरून काढू शकत नाही. त्याच्यानंतर एकदा बाजारात आला विद्यार्थी, नवीन असतो त्यावेळेस भरकटलाच. जी प्रॉपर मेथड असते ती बाजारात तुम्हाला कोणीच सांगणार नाही मेथड. त्याच्यामुळं आज बघतोय आपण 10 लाख विद्यार्थी, त्याच्यातले 1% सुद्धा सक्सेस नाही आहे. तो पण खूप मोठा आकडा सांगितला, तो मायन्यूट नॉट काहीतरी असेल ते. तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की 80 मार्कच्या मी टेस्ट पेपर सोडत होती, टॉपिक रोज बनवलेच होतो. आता समजा पेपर 1 मध्ये 13 पॉईंट आहेत, पेपर 2 मध्ये समजा 14 पॉईंट आहे, तर मी रोज बनवलंच होतं. हां, समजा आज 1 जानेवारी, तर पेपर 1 मधला 1, 1, 2ला 2, 3, 3 असं रोज एक
पूर्ण दिवसभर रिव्हिजन करायची, त्याच्यानंतर संध्याकाळी टेस्ट पेपर सोडवायचे. पण ती सोडवायचीच, काहीही हो तिकडं. मला हात दुखो, मला माझी इच्छा नको. मग काय काय विद्यार्थी म्हणून बाबा की माझी इच्छाच होत नाही आहे अभ्यास कर, मग मी असं हे असेल तरच माझा अभ्यास चांगला होतो. हे असं म्हणजे त्यांच्यासाठी फार प्रिकंडिशन असतात. पण प्रिकंडिशन आपल्यासाठी एकच आहे, कष्ट करणे. मग तिकडं काहीही हो. मी माझा फोन एअरप्लेन मोडवरती, आजही माझा फोन एअरप्लेन मोडवरती असतो. मी माझ्या फोनमध्ये आजही रिचार्ज टाकत नाही. तेव्हापासून मी बंद केलेलं तर बंदच आहे. मी माझ्या आईशी सुद्धा घरी फोनवर बोलत नाही. एक म्हणजे महिना 2 महिनेसुद्धा मी फोनवर बोलत नाही. मग मला फोन आजही माझ्या फोनची रिंग वाजली तरी मला असं इरिटेट होतं. त्यावेळेस ती लागलेली सवय की आपण काही म्हणतं की बाबा काही एका विद्यार्थी समजा फोन बघायला लागले का तर दिवस नुसतं रील्स बघणार, काहीतरी वेगळे व्हिडिओ बघणार, मग काहीतरी मोटिवेशन. हां ठीक आहे, मोटिवेशन हे आतून असायला पाहिजे. मग असा हे व्हिडिओ बघून हे करून स्क्रीन टाईम त्यांचा वाढतो. मग सरांना पण बरेच मेसेज येतात विद्यार्थ्याची की स्क्रीन टाईम वाढतो. मग त्यावेळेस मला हसू येतं की हे विद्यार्थी असं कसं म्हणू शकतं, स्क्रीन टाईम वाढतो, हे वाढतं, ते वाढतं. म्हणजे हे फक्त इथं आईवडिलांचे पैसे वेस्ट करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला ते फसवत आहे. मला तरी वाटतं ते विद्यार्थी मिशन मोडमध्ये दिसतच नाही मला. तर मी फोन म्हणजे पूर्णच बाजूला ठेवलेला होता. मी आईचा फोन आल्यावरती मी तिला म्हणायची हा काय काम आहे बोल तू. मग ती त्याच्यामुळे मला फोनच करत नव्हती. ही डायरेक्ट विचारते हा काय, मग तिला सांगायचे हां ठीक आहे मेसेज कर. तिला मेसेजवरती उत्तर द्यायचे हा हो. ती विचारायचे हा जेवली का, हे केली का. आता आईचे प्रश्न काय असतात तुम्हाला माहिती. हाय तेवढंच हाय हॅलो करायची. त्याला पण मी 4 दिवसांनी उत्तर देत होती. की म्हणजे की मी फोन काय उचलत नव्हती. आपण बघतो की फोन कोणाचा आला, 1 मिनिटाचा जरी असलो, काही सेकंदाचा जरी असला तरी काहीतरी चुकून एखादी ती आपल्या कानावरती एखादी गोष्ट पडेल. मग आपण त्या गोष्टीचा पुढचे 4 तास आपण विचार करू किंवा आपण 2 दिवस 4 दिवस तोच विषय आपल्या डोक्यामध्ये असणार आहे. मग त्यांनी काय होणार, आपल्या जे काय आपलं वर्क चालू आहे त्याच्यावरती तिथं आपला जो स्पीड आहे अभ्यासाचा तो हॅम्पर होणार ना तिथे. त्याच्यामुळे मी कोणाशीच बोलत नव्हती. नको बाबा फोनच उचलायला नको. मी फोन कधी स्विच ऑफ असायचा, कधी स्विच ऑफ म्हणजे एअरप्लेन मोडवरती असायचं. कारण स्विच ऑफ करून हे नव्हतं, मला सगळं मटेरियल मला फोनवरती शोधायचं होतं असं. तर हा तर तुम्हाला ते सांगितलंच की तुम्ही किती नोट्स बनवल्या, काहीही केलं, बाजारामध्ये सगळं आहे, समुद्र आहे. आता डिस्क्रिप्टिव्हचा समुद्र तयार झालेलाच आहे ऑलरेडी. तर त्यातून आपल्याला मोजकंच उचलून आपल्या नोट्स बनवून स्वतःच्या हँड रिटन, मी पहिल्यापासून सांगते स्वतःच्या हँड रिटन नोट्स आणि प्रॉपर टेस्ट इव्हॅल्युएशन हे खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. रायटिंग प्रॅक्टिस तर खूप महत्त्वाची आहे. आज जो रुद्रम चालू आहे तुमचा सरांचा, तर तो माझ्या वेळेस तो रुद्रम होता. त्याला नाव रुद्रम नव्हतं पण तो माझ्यासाठी रुद्रम होता त्यावेळेस. तर रुद्रमचं किती महत्त्व आहे. आणि मी तर म्हणत असते की बाबा जे प्रोजेक्ट छायाच्या संपर्कात येतात ना त्यांना मी खूप नशीबवान मानते. म्हणजे ॲक्च्युली मी नशीबवान नव्हती की मी लेट आली, पण जे येतात ना ते विद्यार्थी ते फार नशीबवान आहे. आणि यांच्याकडे मी बघत असते काही 2019-20 सालापासून सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये, पण ते कुठल्या प्रोग्राममध्ये सहभागी होत नाही. फक्त जे काही असणार आहे सेमिनार वगैरे तेवढं अटेंड करणार. मग मला सांगा ते 5-6 वर्ष झाले. मग एखाद्या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन मेंटोरिंग घेऊन मग तुम्ही एका वर्षात का तुम्ही पोस्ट काढू शकत नाही का? 5-5 वर्ष 6-6 वर्ष तुम्ही बघताय ते. आणि सरांचा स्वभाव माहिती आहे तुम्हाला की बाजारापेक्षा फार वेगळं व्यक्तिमत्व आहे. मी माझे पती आहे म्हणून मी सांगत नाही आहे, मी स्वतः बघितलेले आणि बाजारही बघतोय तो की वेगळं व्यक्तिमत्व आहे ते. तुलना होऊ शकत नाही ते बाजारासोबत असं. आणि तुम्हाला ते सांगितलं बाजारामधलं रेडीमेड प्रत्येक क्लासेसने नोट्स काढलेले आहे. आता UPSCचं सेम सिलेबस MPSCचं, तर ते सेम कॉपी केलेली. त्याच्यामुळं सगळं UPSCचं मटेरियल ट्रान्सलेट करून मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये आणताय बरेच क्लासेसवाले. पण ते इतकं इफेक्टिव्ह नसणार आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवत नाही तोपर्यंत. की मग त्याच्यानंतर ह्या तुमच्या नोट्स झाल्या बनवून टॉपिक वाईज, त्याच्यानंतर तुम्हाला फुल लेंथ पेपर सोडवायचे आणि वेळ लावून सोडवायचे. की मग त्याच्यानंतर ज्या काही सुधारणा सांगतील सर सांगतात किंवा तुमचा जो काही मार्गदर्शक असेल ते सांगतील, त्याच्यानुसार तुम्ही पुढं जायचे, त्याच्यानुसार सुधारणा करायचे.
की MPSC 2025साठी जे 6 महिन्यांचे नियोजन आहे ते कसे करू, ते सांगणे कठीण आहे. प्रश्न येतोय एका विद्यार्थ्याचा, पण सांगणं कठीण आहे ते 6 महिन्यात कसं करू. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह साठी मेन्स लिहिणं, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा तुमचा अडथळा असणार आहे प्रिलिमवरती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी आत्ताही बघते की बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रिलिम क्वालिफाय झालेली आहे, पण ते कंबाईन करताय, मेन्स देत नाही आहे. पण त्यांनी असा फुगवटा करून ठेवलेला आहे. 117 मेरिट लागलं, त्याच्यामध्ये बरेच कंबाईनचे विद्यार्थी येऊन मेरिट वाढवून ठेवलं आहे आणि ते ॲक्च्युली ती राज्यसेवाची मेन्स न देता ते कंबाईन करताय. जस्ट दिली म्हणून दिली, मार्क्स आले म्हणून आले. पण जे ॲक्च्युअल करणारे विद्यार्थी असतात ना, जे सिरियस असतात, तर त्यांची प्रिलिम निघालेली नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिस्क्रिप्टिव्हसाठी अडथळा तो आहे की प्रिलिम पास होणं. तुम्ही मेन्सची आता ठीक आहे, तुम्ही डिस्क्रिप्टिव्हची तयारी केली, सगळं झाले, रायटिंग प्रॅक्टिस आहे, सगळे, पण जर प्रिलिमच क्वालिफाय झालं नाही तर काय उपयोग त्याचा. त्याच्यासाठी तुम्हाला साईड बाय साईड दोन्ही करणं आहे. प्रिलिम राज्यसेवाही करणं आहे आणि डिस्क्रिप्टिव्हची पण तयारी करणंच आहे. आणि सरांची माझी सुरुवातीपासूनच मी आता ते रिलेशन पडतं की पती पत्नीचं, पण मी सुरुवातीपासूनच डोळे झाकून ते सर जे सांगतील ते मी फॉलो करायचे. मग तिथं पती पत्नीचं रिलेशन नसताना गुरु शिष्याचं रिलेशन होतं. मग ते काहीही सांगू तिथं, यस सर, हो सर, तुमचं बरोबर आहे, यस सर, हो सर, मी एवढंच करायची सर. आणि त्यांना मी कधी नाहीच म्हटली किंवा असं म्हटलीच नाही सर हे होऊ शकत नाही. मग ते काही असू, मग मी त्यांना पहिल्यांदा होच म्हणायची. ज्या त्यावेळी सर सांगतील त्या सूचना मी पाळलेल्या आहे. त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं, मी एक किस्सा सांगते माझा. राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हची मी तयारी करत होते त्यावेळेस. समाजसुधारकाची नोट्स होती, ती समाजसुधारकाची नव्हती, सामाजिक आर्थिक राजकीय सुधारणा होत्या, त्या चळवळी होत्या. तर त्याच्यामध्ये 21,000 मध्ये काही 200-250 PYQ असतील त्याच्यामध्ये. तर क्लासमध्ये सरांनी सांगितलं होतं की भाग्यश्री तुम्ही ही नोट्स असं बनवा म्हणून तुम्ही असं. तर सरांनी सांगितलं आहे ना, म्हणजे किती तत्पर सरांनी सांगितलेलं की किती कामासाठी किती हे असायला पाहिजे. तुम्हाला सांगते मी की 2:30-3 वाजता आमचा क्लास सुटला होता आणि त्याच्यानंतर मी जस्ट एक 15-20 मिनिटात जेवण केलं आणि तेव्हापासून बसली होती. तर पहाटे त्यांना, मला आठवतं माझ्याकडे स्क्रीनशॉट पण असतील, 5:50 AM सकाळी मी ती नोट्स पाठवली सरांना. म्हणजे पूर्ण दुपारचं, आदल्या दिवशी दुपारी 2:30-3 वाजेपासून जेव्हा ते बसलेली होती ती पहाटे 5:50 पर्यंत बसलेली होती. आणि त्याच्यानंतर तशीच मी आंघोळ वगैरे करून क्लासमध्ये पण 8 वाजता क्लासलाही आली. मग सर बोलले की इतकं सरांना आश्चर्य वाटलं की बाबा एवढी मोठी नोट्स आणि ते पण व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये मांडलेली. चॅनलवरती असणार पण आहे ती नोट्स, टाकलेली असणार आहे ती. तर ती नोट्स बनवण्यासाठी माझ्याकडे मला इनपुट्स काय होते, मला ते वेल ऑर्गनाईज करायची. PYQची नोट्स होती, जी काही ग्रोवर बिल्लेकर असेल त्याच्यातली ती नोट्स एकत्र क्लबिंग करून ते मला मटेरियलची नोट्स बनवायची होती. तर मी काय केलं सुरुवातीला, स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते. तर त्यावेळेस PYQ होते आपल्याकडे. तर त्यावेळेस मी काय केलं की 21,000चे PYQ आहे, त्याचं प्रॉपर सेग्रिगेशन केलं, मायक्रो लेवलला केलं. त्याच्यानंतर एकदम टॉपिक वाईज केलं. परत पुन्हा आता ही एक सत्यशोधक समाज आहे. तर सत्यशोधक समाज आहे, मग उद्दिष्ट कुठे यायला पाहिजे, त्याचं कोण कोण होतं ते पॉईंट वाईज ते प्रॉपर मी मटेरियल बनवताना, नोट्स बनवताना प्रॉपर त्याचं हे केलं, मांडले ते मुद्दे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी माझे 20-25 पेजेस झाले असतील रफ वर्क. त्याच्यानंतर फायनल नोट्स एक बनली होती, एक 10-15 पानांची नोट्स असणार आहे ती. म्हणजे ही कंटिन्युअसली मी फक्त याच्यामध्ये तुम्हाला सांगते 2:30-3 वाजता मी जेवण करून बसली होती. रात्री फक्त मी जेवण केलं, तेवढंच माझे 15-20 मिनटं गेले असतील फक्त. पूर्णपणे बसलेली होती सकाळी 5:50 पर्यंत. म्हणजे कष्ट कसं असतात, लेबर काय असतात हे मी सांगते. म्हणजे मीच माझ्या तोंडून सांगणं हे योग्य नाही आहे की आता मग बरेच विद्यार्थी म्हणे हे होऊ शकतं का, काही पण सांगतात, पण तसं नाही, हे होऊ शकतं. लेबर तुम्हाला एकच सांगते, आता FSO जरी मिळाले असेल किंवा काही असेल, माझे काही जे सक्सेस पेटंट आहे, लेबर आहे, आपलं FSO आहे, तर हे एकच आहे, लेबर. एकच गोष्ट आहे, लेबर, बस, बाकी काहीच नाही.
आणि डेली शेड्यूल काही काही विद्यार्थी करतात, हां मग आदल्या दिवशी प्लॅनिंग करतात की बाबा मी हां आज असं असं आज हा टॉपिक करणार आहे, मग मी असं हे करणार आहे ते करणार आहे, ठीक आहे. पण डेली शेड्यूल असं मी ठरवलं नव्हतं की बाबा, मग काहींचं ठरलेलं असतं बाबा 4 वाजले ना, आता मी 4 वाजता वाजले की 4चा वेटच करत असतं लायब्ररीमध्ये बसणारे विद्यार्थी की हां 4 कधी वाजता मी कधी चहा प्यायला बाहेर जाईल, कधी मित्रांसोबत गप्पा मारेल, मग त्याच्यामध्येच 2 तास घालवतात. दुपारीच्या जेवणाची वाट बघता, संध्याकाळच्या जेवणाची वेळेची वाट बघत असतात की ही जे ठरलेला वेळ असतो ती कधी 8 कधी वाजतील, मी कधी जेवायला जाईल, 12 कधी वाजतील, मी कधी जाईल असं. तर मी तर म्हणते हे जेवण वगैरे तुम्हाला करायचं हे सुद्धा तुम्ही विसरून गेले पाहिजे. जेवण हे फक्त तुम्ही जगवण्यासाठी करायला पाहिजे. एक प्रश्न आहे की सिलेबस पूर्ण करताना टॉपिक, नोट्स, रिव्हिजन हे तिन्ही कसे केले, म्हणजे आधी सगळ्या नोट्स काढल्या मग रिव्हिजन का एक टॉपिक मग त्याच्या नोट्स मग रिव्हिजन, ह्याचा क्रम कसा होता. तर सुरुवातीला मी पेपर 1 घेतला होता. मटेरियल मी बनवत गेली. सुरुवातीचे एक आपल्याला बनतं आहे का नाही, मी एक टेस्टिंग ट्रायल म्हणून मी काम केलं होतं की सुरुवातीला पेपर 1चा सेक्शन ए जो केमिस्ट्रीचा होता, त्यातल्या पण बऱ्याच नोट्स मिळतच नव्हत्या. मग कुठून ते लायब्ररीतले पुस्तकं जमा केले, कुठले सरांचे फ्रेंड येते तर त्यांच्याकडून केमिस्ट्रीचे पुस्तकं घेतले, तर त्यातून केमिस्ट्रीचे काही असतील तर ते लिहिलं, काही ऑनलाईन बघितलं बऱ्याच गोष्टी असं. तर एक 4-5 ट्रायलला केलं होतं. मग त्याच्यानंतर मी काय करायची की एक पॉईंट पूर्ण झालाय ना माझा, तर मग नेक्स्ट पॉईंटला मूव्ह होण्याच्या आधीची रिव्हिजन करायची. त्याच्यानंतर रिव्हिजन केल्यानंतर तिची पहिली टेस्ट द्यायची सकाळी मी. त्याच्यानंतर दुपारनंतर मी जेवण वगैरे करून मग तो सेकंड पॉईंट घ्यायची. तर आपल्याला असं नाही की बरेच विद्यार्थी काय करतात, नाही मला पूर्ण करायचे, पूर्ण करण्याच्या नादामध्ये ते होत नाही. तुम्हाला एकच जसं पुढे जाणार तसं तुम्हाला असं कॉन्फिडन्स पण बिल्टअप होणार आहे तुमचा की बाबा हां माझ्या हातात येतोय हा मुद्दा, हो माझे ठीक आहे, असं करत करत तुमचा सिलेबस पूर्ण होणार आहे. ठीक आहे, आता एकदाच समजा तुम्ही केला, समजा पेपर 1ला तुम्हाला समजा 20 दिवस लागले पेपर 1 करण्यासाठी, पूर्ण नोट्स बनवण्यासाठी किंवा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. पण आपण अभ्यास पण याचं परिमाण काय, अभ्यास झाला याचं परिमाण काय, तुम्ही ज्यावेळेस पेपर टाईम लावून पेपर सोडवताय त्यावेळेस खरा अभ्यास झालेला असतो. प्रॉपर टेस्टिंग होते, रिअल टाईम टेस्टिंग, त्यावेळेस तुमचा अभ्यास झालेला असतो. आणि त्यातही विद्यार्थी लिहून आन्सर लिहितात, सरदोपटपणे लिहितात, 2-2 पानं चालतात, त्यांचं प्रॉपर मांडणी नाही, पॅसेजमध्ये पॅरेग्राफ फॉर्ममध्ये लिहित आहे. त्याचं योग्य परिमाण काय ते आपल्याला प्रॉपर त्याचं हे होऊन इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. इव्हॅल्युएशन फार महत्त्वाचं आहे. तर असं म्हणजे एक पॉईंट झाला, पुढे पॉईंटला मूव्ह होण्याच्या आधी मी रिव्हिजन करायची सकाळी. उठल्या पहिले त्या पॉईंटची रिव्हिजन करायची. नवीन पॉईंट घेतच नव्हती मी. बाबा जे काही मी माझ्या पेशवीत टाकलेले ऑलरेडी त्याचं मी रिव्हिजन करणार आहे, त्याच्यानंतर सेकंड पॉईंटला मी मूव्ह व्हायची. असं करत शेवटच्या पॉईंटपर्यंत मी पोहोचली. तर मला काही विद्यार्थी म्हणतात की परीक्षा आली की टेन्शन येतं, सर अभ्यास होत नाही आहे, मग असं होतं आहे सर, तसं होतं आहे, म्हणजे सरांकडे मेसेज येतात विद्यार्थ्यांची. तर मला ऐकायला कानावरती हे पडतं. तर मी तर म्हणते मी स्वतः शेवटच्या परीक्षेच्या 10 दिवसामध्ये 10 फेब्रुवारीला माझी परीक्षा 10 फेब्रुवारी 2024ला, तर मी एकदम रिलॅक्स होती. मला परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर पण ते सेंटरवरती पण गेल्यानंतर मला ते विद्यार्थी इतके सिरियस होते का बस, ते विद्यार्थी सिरियस बघून मला त्यांचं टेन्शन यायला लागलं. मी एकदमच चिल होती. का चिल होती, त्याच्या आधी मी फार कष्ट केली होती, मी रिव्हिजन केलेली होती, प्रॉपर त्यावेळेस रिव्हिजन केलेली होती. मी म्हणजे कंटिन्युअसली तुम्हाला सांगते की अभ्यास हा ठीक आहे, मी लायब्ररीमध्ये अभ्यास बसली 7 ते 11 मला अभ्यास करायचा, तेवढ्याच वेळेमध्ये अभ्यास असणार आहे असं नाही. नंतर मग अभ्यास नाहीच, फक्त झोपायचं हे करायचं नाही. मी ज्यावेळेस झोपायची त्यावेळेस मला अचानक झोप ही लागायलाच नाही पाहिजे. फक्त ठीक आहे मशीन आहे, थकतंय, त्याला आरामाची गरज असते म्हणून त्याच्यासाठी मी झोप घ्यायची. तर त्यावेळेसमध्ये म्हणजे मला कधी पण जाग आली झोपेमधून, मी कुठलाही पॉईंट आठवायची. हां ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आहे, असं आहे, हे आहे, याच्यानंतर हे, याच्यानंतर ते, त्याच्यानंतर ते. तर रिकॉल नाही झालं तर मी लाईट लावायची, माझे नोट्स लिहिलेले होते त्या शोधून काढायची, परत पुन्हा ठीक आहे हे होतं, तोपर्यंत मला झोप लागायचीच नाही परत पुन्हा. की असं म्हणजे आता मी किचनमध्ये होते. असं किचनमध्ये असताना माझ्या किचनमध्ये वरती सगळ्या नोट्स लावलेल्या होत्या मी. मग तो मुद्दा झाला का,
तो पाठ झाला का तो मुद्दा, परत ती नोट्स काढायची, परत दुसरी नोट्स तिथं चिटकवायची. मी माझ्या टॉयलेटमध्ये सुद्धा मी नोट्स चिटकवलेलं होतं. तिथं मी 5 मिनटं 10 मिनटं बसेल दिवसभरात, तो वेळ जाईल. 5-10 मिनटामध्ये त्या दरवाजाला लावून ठेवलेलं होतं नोट्स. मग तो मुद्दा झाला का पाठ आपल्याला, हा पण ती झाला का, हा मग कुठेही लावायचं नसतं ते. आता मी किचनमध्ये माझा रोजचा सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करण्यासाठी मी तिथं टाईम इन्व्हेस्ट करत होती, म्हणून तिथं मी वरती खाली पोळी लाटायची, वरती मी बघायची तिथं लावलेले, हां हे असं असं आहे ते. आणि ज्यावेळेस तो पाठ होईल, मी तुम्हाला सांगते, माझा सेक्शन पेपर 2चा पेपर 1चा सेक्शन बी हा मी तिथं किचनमध्ये कव्हर केलेला आहे आणि टॉयलेटमध्ये कव्हर केलेला आहे. टॉयलेटमध्ये दिवसभरचे 5-10 मिनटं आपण बसत असतो, जे काय असेल ते. तर तिथं मी तो मुद्दा पाठ झाला का मी परत ती नोट्स काढायची, ती पेपर काढायची, परत पुन्हा दुसरा चिटकवायची तिथं. आणि तिथंच का, तिथं दुसरं काही काम करत नसतो आपण, तिथं फक्त आपण तेवढंच रिव्हिजन, समोर असतं रिव्हिजन करत असतो तेवढं. आणि बाथरूममध्ये पण लावायचं होतं, पण तिथं का नाही लावलं बाबा, ते ओलं होईल, परत पुन्हा पाणी इकडं तिकडं गळतं, म्हणून तिथं बाथरूममध्ये तेवढं सोडलं होतं फक्त. बाकी बेडरूमच्या दारामध्ये सगळीकडे मी लावून ठेवलेलं होतं ते. किचन जिथं जाणं तिथं ते मला तिथं दिसत होतं. आणि माझ्या टेबलवरती मी चिटकवून ठेवलेलं होतं. आता फोटो टाकलेले होते चॅनेलवरती सरांनी. माझ्या टेबलवरती मी माझ्या 3.5 महिन्याचं नियोजन करून ठेवलेलं होतं की ह्या दिवशी मला हे करायचं आहे, त्या दिवशी ते करायचं आहे, ह्या दिवशी माझी ही टेस्ट होती टॉपिकची, ती झालीच पाहिजे, काही एनी हाऊ कंडिशन झाली पाहिजे. आता आमच्या सोसायटीमध्ये सगळ्या लाईट बंद असायच्या. 1:30 पावणे 2 पर्यंत मी टेस्ट पेपर सोडवायचे. दिवसभराची रिव्हिजन करून संध्याकाळी मग ठीक आहे, आता 12 वाजले, आता मला आता ठीक आहे, आता कंटाळा आला, आता मी झोपू शकते, ठीक आहे बाबा, रिव्हिजन तर केली ना. पण नाही, ती रिव्हिजन तुम्ही केली की नाही याचं मोजमाप काय, तुम्ही ती मोजमाप एकच, संध्याकाळी तुम्ही रात्री झोपण्याच्या वेळेस टेस्ट पेपर लिहिल, तेच एक मोजमाप. तर म्हणजे इतकं मिशन मोडमध्ये असायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, ते मला दिसतच नाही. म्हणजे फार तर फार याच्यामध्ये आता किती 70च्या आसपास विद्यार्थी असणार आहे, तर याच्यातले फक्त मी तुम्हाला सांगते 7 विद्यार्थी फक्त सिरियस असणार आहे आणि ते स्वतः इम्प्लिमेंट करणार आहे. असं मोटिवेशन तुम्हाला खूप मिळेल. बाजारामध्ये पण तुम्हाला हे असं करायचं, ते तर तसं करायचं, ह्या बॅचेस त्या बॅचेस, हे मॉडेल ते मॉडेल, ठीक आहे, पण विद्यार्थी भरकटणार त्याच्यामागे. प्रॉपर एकच करायचे, कुठली एक्झाम असू, काहीही असू, एकच आहे. आपल्याला प्रत्येक सिलेबसचा पॉईंट आपल्याकडे पाठपोट नोट्स असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला रिव्हिजन करायची आहे. जसं जसं पुढं सरकत जाऊ तसं मागे जे काही मटेरियल आपल्या पिशवीत टाकलं जाईल रिव्हिजन करून तयार करून, त्याची आपल्याला रिअल टाईम टेस्टिंग करायचे, त्याचं आपल्याला नोट्स बनवून त्याचं आपल्याला टेस्ट पेपर लिहायचे. त्याच वेळेस आपल्याला कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे. अदरवाईज नाही, तुम्ही किती करा, किती अभ्यास करा, की हे मटेरियल आहे, ह्या क्लासचं हे मटेरियल आलं, ते बुक आहे, बुकचीही गरज नाही आहे. मग थप्प्या लागतात विद्यार्थ्यांची एका सब्जेक्टसाठी, हे बुक आहे, ह्या टॉपरनी ही सांगितलं आहे, हे सांगितलं, ह्या सरांनी हे बुक सांगितलं आहे. आपण बुक घ्यायच्या मागे पळतो. आणि तर सुरुवातीला मी नवीन होती ह्या बाजारामध्ये, मला योग्य डिरेक्शन नव्हती, तर मी काय करायचे, लक्ष्मीवांचं बुक घेतलं होतं बाबा, हां ठीक आहे, पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत पोहोचण्यासाठी मी 1 महिना घालवला. काहीच नाही, फक्त टार्गेट ठेवायचे दिवसाचे, आज मला 50 पेजेस वाचायची, मग 50 पेजेस वाचायची. पुढं मागं काय झालं काहीच विषय नाही, फक्त एकच टार्गेट, बाबा बुक संपवायचे. सुरुवातीला ते सांगतात, लिस्ट असते, टॉपरची लिस्ट असते, आपण त्याच्यानुसारच जातो. पण टॉपर कोणी सांगणार नाही तुम्हाला की बाबा हे असं होतं, ते तसं करायला पाहिजे होतं. प्रॉपर मेथड कोणीच सांगणार नाही तुम्हाला. त्यांनी काय केलेले असतात कष्ट, फक्त सांगतात की बाबा मी एवढंच केलं, मी तेवढंच केलं, मी असंच केलं, त्याच्यावरती मी आज क्लास 1 झालो, क्लास 2 झालो. तर तसं नाही करायचं. योग्य मेथड तुम्हाला कोणीच सांगत नाही. आणि मी आज त्याच्यासाठी मी यांना सांगितलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना मेसेज येत होते की लेक्चर घ्यायला लावा. मग त्यावेळेस मला बऱ्याच म्हणजे सांगायचं होतं विद्यार्थ्यांना की पोरं भरकटू नका, तुम्ही तुमचे उमेदीचे वर्ष वाया घालवू नका. याच्यामध्ये खूप सिनियर विद्यार्थी आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहे, ज्युनियर आहे. मी त्यांना एकच सांगेल, तुम्हाला 4 वर्ष जी काही एनर्जी लावायची ना, तुम्ही 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये ती इन्व्हेस्ट करा. आज पुण्यामध्ये विद्यार्थी राहतोय, त्याला 2 लाख रुपये महिन्याला कमीत कमी आपलं वर्षाला खर्च येत असणार आहे. 5 वर्ष काय 10 वर्षापासून आज MPSC करताय, पेठेमध्ये आहात. 4 वर्ष जरी धरले 8-10 लाख रुपये आपले खर्च होत आहे.
आणि सगळ्यात ते 8-10 लाख रुपये आपण परत पुन्हा आणू कमावू ते कमावू शकतो नंतर. पण सगळ्यात महत्त्वाचे 4 वर्ष तुमच्या उमेदीची वाया गेले ते कोण भरून काढणार? कोणीच नाही भरू काढणार. क्लासेसवाले तुम्हाला पोस्ट देणार आहे? नाही देणार. सगळे म्हणणार आम्ही ही बॅच करा ती बॅच करा, तुमच्या हातात पोस्ट. म्हणजे असे असतात. पण एकच आहे, तुम्ही स्वतः जोपर्यंत मैदानात उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला ते पॉसिबलच नाही. तुम्हाला ते सांगते. एकच आहे, कंटिन्युअसली मिशन मोडमध्ये राहायचे. मग तिकडं मला पाठ दुखायची, हात दुखायचा, पेन किलर खायची मी. तुमच्यावरती पेन किलर खायची वेळ येऊ द्या. इतकी मेहनत करा. आपल्याला कोणीतरी बघतंय म्हणून आपण अभ्यास करायचा नाही आहे. इतकी मेहनत करा ना, आपल्या आजूबाजूला काय घडते ते सुद्धा लक्षात नको आहे आपल्याला. इतकी मेहनत करायची. डेली शेड्यूल काय काय विचारतात प्रश्न की वर्किंगसाठी कसं असायला पाहिजे, नॉन वर्किंगसाठी कसं. तर जे वर्किंग असतात त्यांच्यासाठी तर मी तर म्हणते याचं शेड्यूल 24 तास कमी पडले पाहिजे इतका अभ्यास करायला पाहिजे. शेड्यूलची काही गरजच नाही आहे. आपल्यासमोर चहा, जेवण, नाश्ता हे दुय्यमच गोष्टी असायला पाहिजे. सकाळी एकदा आंघोळ करून आपण बसलो तर डायरेक्टच त्या मिशन मोडमध्ये जायला पाहिजे रात्री झोपेपर्यंत. हां, पण याच्यामध्ये तरी ही पूर्ण दिवसभराची एनर्जी कशी टिकवायची? त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही सकाळचा एक अर्धा तास तरी तुम्ही योगा करायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे आणि दिवसभर भरभरून पाणी प्यायला पाहिजे, हायड्रेटेड राहायला पाहिजे. जे तुमचं डेली शेड्यूल असेल ते डेली शेड्यूल असणार आहे ते तुम्ही 11 ते 5 असेल, जे काही असेल 6 वाजेपर्यंत असणार आहे. 6 नंतर आल्यानंतर 6 ते 7 तुम्ही ठीक आहे फ्री झालात, तुम्ही रिलॅक्स झाला. त्याच्यानंतर रात्री तुम्हाला एक 12 वाजता जनरली झोपतात. 7 ते 12 तुमच्याकडे 5 तास उरतात. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये जाईपर्यंत तुमच्याकडे एक 3 तास कमीत कमी असतात. म्हणजे किती तास झाले? 8 तास झाले. हां, तर ह्या 8 तासामध्ये समजा तुम्ही नोट्स बनवली, कुठला टॉपिक प्रिपेअर केला, तर त्याची रिव्हिजन कधी करायची तुम्हाला? तर त्याची रिव्हिजन तुम्हाला ऑफिसमध्ये करायची. समजा तुम्ही गाडीवरून जाताय, तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला ते रिकॉल करायचं आहे. तुम्ही कुठल्या आता ऑफिसमध्ये सुद्धा कुठलं काम करत असणार आहे तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या डोक्यात ते असायला पाहिजे. असंही नाही की बाबा कंटिन्युअसली हां मिळतो. मला मान्य, मी बघते आहे विद्यार्थ्यांना मिळतो काम, वेळ पण मिळतो. जे वर्किंग असतात ऑफिसमध्ये पूर्णपणे नसतंच त्यांना हे इतकं शेड्यूल त्यांचं टाईट, पण वेळ मिळतो तिथं मी म्हणते ऑफिसमध्ये रिव्हिजन करायला पाहिजे. आणि संध्याकाळी जो काही असेल टाईम तुमचा त्या पिरियडमध्ये तुम्ही जे काही तुमचं नोट्स असेल, तुम्ही कुठला टॉपिक प्रिपेअर केला, मग तुम्ही ठरवा की आज मला ऑफिसमधून आल्यानंतर 8 तास आहे माझ्याकडे, आज हा एक मी टॉपिक पूर्ण करणार आहे. टार्गेटच करून ठेवा. मग आणि शनिवार रविवार फुल टाईम मिळतो तो पूर्ण वापरायचा आहे. सुट्टीचा दिवस मिळतो तो पूर्णपणे वापरायचा आहे. तर मी म्हणते 8 तासामध्ये एक टॉपिक पुरेसा होतो. आणि थेंबे थेंबे तळे साचे हे रोज करत जायचे. एका दिवशी आपल्याला होणार नसतं हे सगळं, हळूहळू करत जायचे. त्याच्यानंतर दुसरा एक होते की इंटरव्ह्यूसाठी कशी तयारी करायची. तर आपण जी काय अशी विशेष तयारी नसते ती आपण जेव्हा सुरुवात करतो अभ्यासाला त्यावेळेसच आपली इंटरव्ह्यूची तयारी सुरू झालेली असते. सगळे तेच विचारत आहे की डेली शेड्यूल कसं होतं. तर माझं डेली शेड्यूल सांगते मी, माझं पर्सनल कसं होतं ते सांगते. सकाळी मी 6:30 पावणे 7ला उठायचे. त्याच्यानंतर म्हणजे मला थोडं किचन पण बघायला लागायचं आणि सरांची मदत होती, सासऱ्यांची मदत होती. पण माझा किचनमध्ये पण माझा रोल होताच. त्याच्यामुळे मला किचन सांभाळून घरातल्या काही गोष्टी जबाबदाऱ्या सांभाळून मला ते करायचं होतं. त्याच्यामुळं मी त्यावेळेस इतकी मिशन मोडमध्ये होती ना, मी ठरलेलं होतं की मला 20 मिनटं आहे माझ्याकडे, 20 मिनटं आहे किंवा 25 मिनटं. मी 20 ते 25 मिनटापेक्षा जास्त वेळ किचनमध्ये घालवत नव्हती. म्हणजे काम माझं एवढा अभ्यासाचा स्पीड आहे तेवढा. प्लीज तुम्ही ज्याचा माईक ओपन आहे त्यांनी हे म्यूट करा. तर त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की 20-25 मिनटामध्ये मला किचनमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. मी 20-25 मिनटाच्या पेक्षा जास्त किचनमध्ये म्हणजे तेवढ्याच वेळेमध्ये स्पीडनी काम करतो एकदम. मी आत्ता जरी आलं तर 20 मिनटापेक्षा जास्त मी स्वयंपाकासाठी लावत नसते. 20 मिनटामध्ये माझा स्वयंपाक आवरून सगळ्या गोष्टी आवडून
पुढच्या मी 30व्या मिनिटाला मी चेअरवरती असायचे. त्याच्यानंतर मग मला अशी सवय, मग हे 12-12:30ला स्वयंपाक वगैरे करायची, 12:30च्या आसपास जेवण वगैरे करून मग त्यावेळेस मला जेवण केल्यानंतर जेवण केल्यानंतर माझी सवय की मला एक 5-10 मिनिटाची मला नॅपी लागते. तर मी अशी चेअरवरती खुर्चीवरती बसूनच डोकं टेकवून टेबलवरती एक 5-10 मिनिटाची तेवढी पॉवर नॅप घेतली. त्याच्यानंतर लगेच, म्हणजे असं नाही की काही काही विद्यार्थी झोपले की मग तास 2-2 तास झोपतच असतात, तसं नाही. टेन्शन नसतं त्यांच्यामध्ये, टेन्शनच नसतं, मिशन मोडमध्येच नसतं ते. मला टेन्शन असायचं, म्हणजे टेन्शन म्हणण्यापेक्षा की लगेच 5-10 मिनिटाला मला लगेच सगळं मला पुढचा माझा सिनेरिओ आठवायचा. मी पुढच्या 5-10 मिनिटाला लगेच मी उठायचे टेबलवरून, लगेच मी परत पुन्हा मिशन मोडमध्ये यायचे. तर हे परत पुन्हा संध्याकाळी किचनमध्ये जावं लागायचं. त्यावेळेस पण 20-25 मिनिटामध्ये मी आवरून परत रिटर्न यायची. पण 20-25 मिनिटं मी वेस्ट नव्हती करत किचनमध्ये, तिथे पण माझी रिव्हिजन चालू होती. मी कुठंच टाईम असं वेस्ट केलेलं नाही 3.5 महिन्यामध्ये. आणि 3.5 महिन्यामध्ये हे तुमच्याकडे मटेरियल आहे, सगळ्या गोष्टी. तुम्हाला फक्त रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे, प्रॉपर इव्हॅल्युएशन करून घ्यायचं आहे. माझ्याकडे ते नव्हतं, मग मी 3.5 महिन्यामध्ये नोट्स बनवून हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. तर हे सगळं माझं दिवसभराचं, मग संध्याकाळी मला तो टॉपिक पूर्ण होईपर्यंत मला पूर्ण रात्री 12 वाजायचे, 1 वाजायचं, 1:30-2 वाजायचे. पण रोज एंड व्हायच्या पहिले मी ना 80 मार्काची असो किंवा सेक्शन वाईज असो, मी टेस्ट सोडवायची, रोजच सोडवायची. जेव्हा असं एक टॉपिक पूर्ण व्हायचा, त्याच्या पुढं जायचा, त्याच्या आधी रिव्हिजन करून तो प्रॉपर करून ठेवायची. म्हणजे त्यावेळेस असं मला हळूहळू कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर जे सांगतील ते मी डोळे झाकून ऐकायचे. मग काही पण असो, हां ठीक आहे आता, मग ते पण मग विद्यार्थी म्हणून मला कधी ओरडायचे, कधी म्हणजे त्यांना कधी सांगायची वेळच नाही आली की बाबा तुम्ही भाग्यश्री तुम्ही अभ्यास करा म्हणून. म्हणजे लहानपणापासूनच मला कधी म्हणजे कोणी म्हणजे वेळच नाही आली की बाबा भाग्यश्री अभ्यास कर म्हणून. मीच त्या समजा एखाद्या गोष्टीमध्ये जर गेली ना मी, तर बाहेर काढून ओढून जरी बाहेर काढलं तरी मी पटकन येत नसते बाहेर त्यातून. एकदा मिशन मोडमध्ये गेली की गेलीच. मग 3-3.5 महिने आता मी हे बघायला पाहिजे तर हंगामी अभ्यास केला आहे मी. प्रिलिमच्या आधी ते 3 महिने लग्न वगैरे झालेलं होतं, बऱ्याच 12 भानगडी असतात. त्याच्यानंतर 3 महिने प्रिलिमच्या आधी 3 महिने मी अभ्यास केलेला आहे. 3 महिन्यात प्रिलिम, त्याच्यानंतर परत पुन्हा मध्ये गेला वेळ. त्याच्यानंतर मेन्स FSOसाठी 3.5 महिने, म्हणजे हे बघायला 6.5-7 महिन्याची पोस्ट आहे फक्त हंगामी अभ्यास करून. 6.5-7 महिन्यामध्ये पोस्ट मिळते का प्रिलिम आणि मेन्सही करून? तर मिळते. तुम्हाला 4 वर्षाचा टाईम तुम्हाला 6 महिन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. आणि इतकं मिशन मोडमध्ये जायचं आहे ना की बस कधी. आता याच्यातले बरेच विद्यार्थी आणि आहे, शार्प पण आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे, पण करत नाही, हेच तिथं त्यांचं चुकतं आहे. सगळ्या गोष्टी आहे, करत का नाही आहे, क्षमता आहे सगळ्या गोष्टी, पण चुकीचं मार्गदर्शन आहे. भरकटलेले विद्यार्थी, अनेक विद्यार्थी भरकटलेले, चुकीच्या सवयी लागलेल्या आहे. आणि त्या म्हणजे सो कॉल्ड क्लासेसनी लावलेल्या त्या सवयी की असं करायचं, तसं करायचं, हे करायचं, हे नाही करायचं, ते करायचं. तर हे मी एकदा मिशन मोडमध्ये आलात ना तर तुम्हाला बाकी काही सुचलं नाही पाहिजे. मी तुम्हाला ते सांगते, मिशन मोड, इतके कष्ट करा ना, इतके कष्ट करा, प्रामाणिक कष्ट असायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची अफरातफर नको आहे. आणि शरीर काय आपलं हे होत नसते, झिजत नसते कष्ट आपलं हे अभ्यास करून मेहनत करायची, इतकी मेहनत करायची ना. मी एकच सांगितलं, खूप मेहनत करा, खूप मेहनत करा. तुम्हाला यशापासून कोणीच थांबवू शकत नाही. तुम्हाला पोस्ट 4 वर्ष झाले, 8 वर्ष झाले का मिळत नाही आहे? तुम्ही कष्टच नाही करत आहेत. तुम्ही अपेक्षा करताय राजपत्रित अधिकारी होण्याची, पण कष्ट काय आपले? सरसेवेला सुद्धा कष्ट लागतात, पण कष्ट आपले कुठले? काही करतच नाही आपण. चहा नाश्ता करणं, झोपणं, खाणं पिणं, आईवडील पैसे पाठवताय आपल्याला अकाउंटला, एवढंच टार्गेट आपलं, एवढंच हे. कष्टच नाही करत आहे कोणी. तर कष्ट करा. जो काही तुमचा मार्गदर्शक सांगेल त्याचे एकने एक शब्द तुम्ही अमृता समान हे ठेवून तो इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. हां, तुम्ही टेलिग्रामला मेसेज द्या म्हटलं, मग त्या बोलतील, म्हणजे लक्षात घ्या. आलं का लक्षात? एक म्हणजे द्या तुम्हाला एक 5 मिनटं, तोपर्यंत मी बोलतो. हां,
तर काय नाही मी त्यांच्याबद्दल जे काय बोललो ते बघा यूट्यूबला व्हिडिओ आहे, त्यामुळे काय मला बोलायचं काय गरजच नाही. लक्षात घ्या, तुम्ही ते बघा, ऑफलाईनला बोललेलो आहे आणि तो व्हिडिओ नक्की बघा समजा. आणि ह्यांचा मात्र तिथला व्हिडिओ ऑफलाईनचा टाकलेला नाही आहे, लक्षात घ्या. तर ते टाकायला म्हणजे कसं असतंय, ज्यावेळेस एखादा अधिकारी कॅन्डिडेट होतो आणि त्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी येते ना, सुसाट वेगानं जातो मग डायरेक्ट, तसा प्रकार असतो. तर आत्ताही त्यांचं दुसऱ्यांदा बोलणं होतं ते ऑनलाईन, आणि ऑनलाईनला तेवढं ते प्रभावी राहत नाही, ते व्हिडिओ ऑन नसतात, काय कुठं चाललेलं काही कळत नाही. पण एक जस्ट आत्ता झालेला कॅन्डिडेट आपल्याला बघायला मिळतो, फक्त त्याच्या बोलण्यातनं आपल्याला ऐकायला मिळतं. आता फक्त त्यांच्या बोलण्यात 2-3च मी दुरुस्ती करतो, लक्षात आलं का. तर त्या खोटं अजिबातच काय बोललेले नाहीत बघा. पण काय काय उल्लेख आलेला आता पेन किलर्स, तर त्याची परवानगी माझी असेल का कधी पेन किलर्स खाऊन अभ्यास म्हणजे डायरेक्ट त्याचं मग UPSCला टॉप यायला पाहिजे. तर आहे त्यांचं, ते कमी वेळ होता ना, कमी वेळ होता, आणि पेन किलर हा 1-2 खाल्लेले आहेत. नाही तर कुणाला तर इथं ते कसं असते, ब्लाइंडली फॉलो करणारे लोक असतात, घेईल एक पॅकेट आणि खात बसेल, तर आपली रवानगी मग हॉस्पिटलमध्ये होईल किंवा वर पण डायरेक्ट, लक्षात घ्या. त्यामुळं ती गोष्ट आहे. तर मी ऑफलाईनला त्या व्हिडिओत पण येतं आहे बघा, की ज्याला म्हणतो ना अतिरिक्त लेबर, म्हणजे मी आत्तापर्यंतच्या प्रवासात असं लेबर बघितलेलं नाही, हे मी त्याचा साक्षीदार आहे. मग त्यांना तिथं बसा कशाला, तिथनं कसं अभ्यासातनं परावृत्त करता येईल हा माझा आणि पप्पांचा ट्राय असायचा. काय म्हणजे जाऊ दे तेवढंच 10 मिनटं किंवा काय प्रकार. पण त्या म्हणते ते तसं आहे, एकदा त्या गोष्टीला डोक्यात पकडलं मग ती ही गोष्ट खरी आहे. मी आपल्याला सांगितलं बघा क्लासमध्ये, की आत्ता म्हणत होत्या ती काय ते फॉरेस्टचा अभ्यास करून मग पोस्ट काढू का त्या फॉरेस्ट, म्हणले कशाला म्हणलं फॉरेस्ट वगैरे पोस्ट झाले आता एकदा, किंवा मग मोठंच काय तर मग बघायला पाहिजे. तर ती खरी गोष्ट आहे, ते काढणार पोस्ट लक्षात घ्या. ते त्यातली कला पण अवगत झालेली आहे आणि त्याला लेबरची साथ आहे. म्हणजे असं पेन किलर वगैरे. आणि दुसरं त्यांनी अजून सांगितलं नाही, तर त्या चांगल्या प्रकारे योगा करतात, व्यायाम त्यावेळेला होता, त्यामुळे ते कंटिन्युअस ते चालायचं. आम्ही त्याच्या निम्मासुद्धा मी काही व्यायाम करत नसेन किंवा काय, हे आणि पप्पा दोघांचं ते असते त्यांचं हॉलमध्ये, ह्या बेडरूममध्ये. तर ते आणि नियमित असतो तो प्रकार, लक्षात घ्या. आता अलीकडं जरा 24 जुलैनंतर थोडा फरक पडला होता, एक्झाम झाल्यावर आमचे धाकटे चुलते वाढल्यानंतर ते जरा त्यांचं एकदमच हे झालं होतं, त्रास झाला होता. पण अदरवाईज ते एकदम. आणि बघा मी नेहमी सांगतो 20 मिनटं तरी तुमचा पाहिजे. हां तर पाहिजे किंवा काय लक्षात घ्या. तेच आता मेसेज आला बघा, इथं मी सांगतोय 1000 वेळा त्या टेलिग्रामला द्या. मग ते काय होतं ते तिकडेच लक्ष जात हे होतं ते. तर बघा ते काय बोललं असेल, तर ही गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत. पण असं म्हणजे पेन किलर खाण्याच्या वेळ येणारच नाही. पण हे जे आहे ना, असं हे सुजायचं किंवा ते मोहचं स्प्रे मारा किंवा त्या हात बघितलेला एक, तर एवढी गोष्ट बघा, तब्येत सांभाळा, का तर त्यांच्या एवढं तुम्हाला स्टॅमिना किंवा जी फिटनेस आहे ना ते कुणाला ते कळणार नाही काय. तर ते त्याच्या क्लासमध्ये सुद्धा सुरस कथा किंवा ते म्हणजे लक्षात घ्या, ती काय ऐकायला मिळतं. किंवा वेळ जाऊ नये म्हणून काय चप्पल काढणं किंवा चालताना फास्ट वेगात चालता येईल म्हणून शूज वापरणं, ही पण त्यातला बारकाव आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे एवढं कोण म्हणजे बघा कोण विचार करत असेल, आपलं वेगळं चाललं असतं, आज कुठला ड्रेस घालून काय. परत पोशाखाला घोटाळा नको करायला म्हणून टी-शर्ट आणि त्यांची ती पॅन्ट असणं, ते क्लासमध्ये मुलांना माहीत आहे ती गोष्ट, किंवा इतर वेळासुद्धा. म्हणजे ते रपटप कामाशी गाठ बघा डायरेक्ट पटकन. नाहीतर आपलं आता कधी ते चालू होणार, ठरलं असणार आपला अभ्यास 7ला होणार 7:20ला. म्हणजे हा प्रकार मी बऱ्याच मुलांचा बघितलेला आहे. म्हणजे काय वेळ वाचवतोय तिथं, ते टी-शर्ट चढवला की झालं काम खतम. हे अशी म्हणजे ते एक उदाहरण घ्या तुम्ही. मग इतरत्र कसा वेग कापला जात असेल वेगात, काय गोष्टी काय यूट्यूब व्हिडिओनं ते बोलता येत नाहीत, असं पण बऱ्याच गोष्टी आहेत. लक्षात घ्या, इतकं ते ताणून धरलेलं होतं म्हणजे वेळेच्या बाबतीत अतिशय, आणि त्यातनं मग ते यश आलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या ही एक गोष्ट. अजून एक मला त्यांचा सारखा उल्लेख असा होतोय बघा, की टेस्ट पेपर्स असा होतो, किंवा रायटिंग प्रॅक्टिस. तर टेस्ट पेपर्स म्हणजे बाजारातल्या नव्हे, ते काय झालं एक शब्द झालाय ना तो, ह्यांना तसं काय कळणार नाही, मुलं काय घेणार ते. टेस्ट पेपर म्हणजे माझ्या हँडरायटिंगमध्ये मी काढलेले आहेत, लक्षात घ्या. त्या काय कधी पण टेलिग्रामला टाकता येईल. त्यांनी ते बॉक्स पॅक करून ठेवले, ती पॅकच आहे. नाहीतर ते मला एक दोघांचं आलं होतं की सर ते फोटो दिसणारं टाईम टेबल दाखवा किंवा काय, ते अडवायचं नाही म्हणजे टाईम टेबल वगैरे काय, पण ते त्यांनी असं ते एकदम सवयच आहे सिस्टमॅटिक, तर ते पॅकच करून टाकलेलं आहे ते. मग लक्षात घ्या. तर आता बघू ते काढल्यावर काय, मग सगळ्या तुम्हाला पहिली टेस्ट सोडवलेली, दुसरी कसा तो लहान मुलं कसं शिकतं चालत किंवा काय प्रकार, तसाच आहे तो प्रकार. पॅरामध्ये लिहिणं, पॉईंट फॉर्ममध्ये. आत्तासुद्धा मी उद्रमला सांगतोयच की
पॉईंट करा पॅरा नको, किंवा ते स्टार्ट एंड. तुम्हाला अजून एक सांगतो आमच्यातली काय कमी राहिलेली सहज, की माझी एक जरा इच्छा काय असायची माहिती आहे का, जरा 15 मार्काच्या प्रश्नांना एक स्पेसिफिक चांगली सुरुवात आणि चांगला एंड असावा. केला ट्राय, पण ते जास्त वळवता येत नव्हतं कमी कालावधीत. पुन्हा त्यांनी काय केलं होतं, एकदा अशाच 15-20 दिवस नोट्स अशा जास्त झाल्या होत्या, तर ते म्हटलं ते रिडक्शन करायला पाहिजे. तर त्यांनी ते 2-3 दिवसातच ते पुन्हा नोट्स काढल्या होत्या, म्हणजे स्मॉल करून. म्हणजे असायला लगेच बघा, सूचना आली की घुसले जात, असा प्रकार आहे तो. आणि रायटिंग प्रॅक्टिस असं एक ते सारखं येत होतं बघा. रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे काय, टेस्टच. मग टेस्ट म्हणजे काय असतं लक्षात घ्या. मी त्या रुद्रमच्या सुरुवातीला पण सांगितलं असेल किंवा अन्यत्र, की 2011ला जी लास्ट MPSCचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता, त्यावेळी जे कॅन्डिडेट होते लक्षात घ्या, त्यांची मी 40 मार्कांची टेस्ट पहिली घ्यायचो. 40 मार्कांचा पेपर असतो का डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे लक्षात घ्या. पण ते कसं असतं माहिती आहे का, लवकर काय तुम्हाला एकदा आकलन करून दिलं ना, हे बघ असा त्रास होतो टेस्ट लिहिताना, मग नोट्स कशा पाहिजेत तुझ्या, मग हे कसं पाहिजे हे दाखवायसाठी ते झलक करायला लागते. तुमच्यासाठी काय क्लासवाला एखादा 40 मार्काची 80ची टेस्ट काढत बसणार नाही, लक्षात घ्या. त्याला काय ज्यावेळेला एक सेक्शन होईल त्यावेळेला जास्त काढेल तो. लिहितात तर टॉपिक वाईज टेस्ट काय 3 टॉपिकच्या होतील, आणि परत ते नसतं ते पॉलिसी असतात. तुम्हाला कसं अभ्यासाला अनुभव आहे तसा आम्हाला क्लास चालवायचा अनुभव आहे, म्हणजे लक्षात घ्या. पण ते माझ्या आता मनाला पटत नाही म्हणून मी तसं करत नाही, लक्षात घ्या. की तसं नाही, ते त्याला कळलंच पाहिजे. मग एकदा काय झालं होतं, आता माझा जो क्लासमेट आहे लक्षात घ्या, पराग म्हणून, तर आपला क्लासमेट म्हणण्यापेक्षा रूममेट जो होता तो पण UPSC करत होता ना. तर आता प्राध्यापक आहे तो नागपूरला, तर त्याला ते आश्चर्य वाटायचं 40 मार्काची टेस्ट कशी काय लिहितात. तर एकदा ते बघायला आला होता, म्हणजे आम्ही त्या बालगंधर्वच्या तिथं घ्यायचो टेस्ट, तर तो बघायला आला होता. तर लिहितात ना मांडी घालून, आणि त्यातनं ते क्लासहून वगैरे अधिकारी झालेले. तर ते लवकर त्याला रायटिंग प्रॅक्टिस. आणि परत अजून एक कॅन्डिडेट कोणीतरी दिला होता बघा, की त्याचा क्रम काय असायला पाहिजे, क्रम आता ह्यांचा जरा क्रम काय होता बघा, की ह्यांना कसं मटेरियल जमा करायचं होतं FSOचं पूर्ण झिरोतूनच. म्हणजे ते खूप तिथं बघा जास्त अशी एकदा वेळ आली होती, एक 10-15 दिवसानंतर. काय ह्याच्यामध्ये काय खेळण्यात अर्थ नाही, वेळ वगैरे वाया घालण्यात. आता घालवायचा, परत ते नोट्स कधी तयार करायच्या. म्हणजे मी तुम्हाला माझं वैयक्तिक गोष्ट सांगतो, पण ह्यांचा जरा स्वभाव कसा आहे माहिती आहे का, कष्ट करत राहणं, आणि जर ह्यांना फ्री ठेवलं तर ते माझ्यावर बुमरँग येईल, म्हणजे आम्हाला अशी भीती असते. म्हणजे लक्षात मी तुम्हाला आता खरं सांगतो. त्यामुळे म्हटलं ते करू दे, आणि तर करू दे तर त्याने डायरेक्ट करूनच दाखवलं हो डायरेक्ट. त्यामुळे गुंतून राहू दे वाटलं होतं, पण एक 15 दिवसानं ती लिंक लागली असेल मला वाटतं जरा थोडी. मग ते लायब्ररीमध्ये इथं आम्ही बानेरला एकदा गेलो होतो, तिथं ती लायब्ररी आहे ना बंदच झाली होती, ब्रिटिश लायब्ररी किंवा काय ते नुसतंच दिसायला ते गुगलवर दिसत होतं. ह्याला पडा झाला होता. म्हणजे मी वडील आणि ह्या तिघं पण आम्ही गेलो सहज बघूया तर काय आहे. पुन्हा काय झालं एकदा नंतर असंच, मग पुणे विद्यापीठात तसा एक अर्ज केला किंवा काय, तिथं काही डाळ शिजली नाही म्हणजे, किंवा वेळ पण जाईल परत वाटायला लागलं जरा एक्झाम जवळ. मग नंतर माझे आता चांद पब्लिकेशनचे ते मित्र आहेत एक इथलं महाराष्ट्राचे सेल्स हेड, तर त्यांनी ती केमिस्ट्रीची पुस्तकं, मी त्यांना सहज म्हटलं काय तुम्हाला काय सुचतंय का, त्यांनी मग डायरेक्ट चांगली टॉपचीच पुस्तकं केमिस्ट्रीचं त्यातनंच झाला तो, म्हणजे लक्षात घ्या अभ्यास चांगलाच. मग ह्याने ते केलं. आणि बाकी ह्याने काय केलं माहिती आहे का, मोबाईलचा प्रचंड वापर. मी ऑफलाईन त्यावेळेस माझं काही लेक्चर्स असायचे, तर मला ते मी इथनं जाताना जो आमचा झेरॉक्स मी नेहमी काढतो तिथं मी ते सेंड करायचं घरातून निघतानाच, आणि क्लास सुटल्यानंतर घेऊन यायचं होते. तर ते असं ते रोजच त्या PDF असायच्या 8-10 PDF क्रमानं. मग ते आलं की ह्यांचं काम चालू जोरदार असं. म्हणजे आता वेळ इथं कुठं ते प्रिंटरला लावा आणि काय करा कसं, तो पण वेळ घालवत नव्हतो आम्ही असं. म्हणजे डायरेक्ट ते, आणि काय जास्त असायचं नाही ते 100-100 200-200 पेजेस, ते कुठं पाठपुटन काय प्रकार असं झालं. मग हा त्यांचा डेली शेड्यूल असायचा बघा. ते आलं की ते तुटून पडणं, पण नाही येत तर चुकून माझ्याकडनं कधीतरी आहे ना फॉल्ट झाला, लेट मी झालो, तर ह्यांनी ते मोबाईलमधून चालू केलेलं असायचं. त्या भीतीपोटी मग मी ते घेऊनच यायचं डायरेक्ट. तसं नको ते परत डोळे परत काय घोळ झाला काय ड्रायनेस व्हायचा, गरगरल्यासारखं. मग म्हटलं तर होणारच की गरगरल्यासारखं. मग आता गोळी मग परत म्हटलं खाण्याची वेळ येऊ नका, त्यापेक्षा दुसरं काहीतरी करा किंवा काय. पण नाही ते बघा वेगळा प्रकार आहे एकदम, तुम्हाला ते मी सांगतो. म्हणजे असं त्याला एकदा चिकटलं ना ते प्रकार, म्हणजे हे करायचं का, तर हे जरा ते रँक जे आहे ते आम्ही ते एक्सपेक्टवरच केली होती डायरेक्ट असणार आहे. पण ते सांगितल्याप्रमाणे आयोगाचं काय ताळतंत्र नसतंय, त्यांना डायरेक्टच सांगतो. आणि डिस्क्रिप्टिव्हला तर आता बरं त्यांना बुद्धी सुचली बऱ्यापैकी, तर ते करतील असं वाटतंय. का तर हे टेक्निकल हे जरा फरक पण राहील. तर आता तुम्हाला कसं आहे, जी डिस्क्रिप्टिव्ह MPSC करतायत त्यांना कसं
की तयार मिळणार आहे ना मटेरियल, असं स्वतःलाच ते करावं लागणार नाही. म्हणजे करावं लागलं तरी उपलब्ध आहे, ज्यातून करायचं आपल्याला ते उपलब्ध आहे. तो हा फरक बघा असणार आहे. प्रत्येक सिलेबस पॉईंट जो असतो सब पॉईंट त्याचं पाठपुढे एक पेज लागतं, मग लक्षात घ्या. मग त्याच्यातून 10 मार्कचा प्रश्न येऊ दे, 15चा येऊ दे, किंवा त्यांना 8 मार्कचा एक, 15 मार्कचा एक आणि 10 मार्कचा एक असं स्ट्रक्चर होतं. आता MPSCला 10 आणि 15चं स्ट्रक्चर आहे, म्हणजे लक्षात घ्या. मग ते असतंय ते लक्षात घ्या. नंतर कोणीतरीच लिहिलं होतं की एकदम सगळा सेक्शन संपवायचा का, म्हणजे एकदम विषय सोडून मग टेस्टिंगला जायचं का. मी सांगितलं की तुम्ही तसं ते काय होणार माहिती आहे का, चुकीच्या दिशेनं तुम्ही ते पूर्ण करणार हो. म्हणजे गरज काय आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला गरज काय आहे तिथं रिकॉल कसं व्हायला पाहिजे, त्यासाठी माझी नोट कशी असायला पाहिजे, हे साधारणतः 1-2 टॉपिक झाले टेस्ट पाहिजे ना डायरेक्ट. त्यामुळे ते 2-3 टॉपिक झाले. पण ह्यांच्या तर मला तर आठवते सुरुवातीला 1 टॉपिकच्या टेस्ट घेतलेले आहेत, म्हणजे लक्षात घ्या. असं परत 2-2 असं, आणि नेहमीच मागचे टॉपिक पुढच्या टेस्टला असणारच, म्हणजे लक्षात घ्या. असं केलेलं होतं ते. तर ते बघा त्यांना फायदा जोरदार झाला त्या गोष्टीचा. आणि त्यांना पण पहिल्यांदा तुमच्यासारखा त्रास झालाच की पहिल्या वगैरे टेस्टला त्या टाळ्या बघायच्या, म्हणजे घाबरून नाही, त्यांना ते कंप्लीट व्हावं असं वाटायचं. नाही म्हटलं आता झालंच पाहिजे, ते 40 मार्कचीच व्हायला पाहिजे होते, पण ते नाही तर आता 80ला तर व्हायलाच पाहिजे. ते स्टॉप करा बाकीच्या नोट्स काढणं. आता टेस्ट ती बघा मी तिथं रोल प्ले केलेला आहे चांगला, आणि त्यांना ते तयारच होते. आणि पहिल्यांदा ते विस्कळीतच गेलं ना, कंप्लीटच झालं ना 1-2 टेस्टला. कसं आहे म्हणलं, म्हणून जास्त लिहायचं नाही. म्हणजे ते असं हे गोष्टी बघा येत नाहीत बाहेर, तर ते. आणि तुम्ही काही घाबरायची काही गरज नाही, ते होणार की पहिला कोण जास्त लिहिल कोण कमी लिहिल मॅटरच येणार नाही, पण करत राहिलं पाहिजे ना, ते लगेच कसं येईल. खरं तर तो प्रवास मग फर्स्ट टेस्ट सेकंड टेस्ट टेलिग्रामला सलग टाकायला पाहिजे त्या सूचनांसह, मग त्या अंदाज येईल. अरे हे पण असंच, म्हणजे लक्षात घ्या काय जो प्रकार आहे तो. परत ते जे टॉपिक संपल्यानंतर पूर्ण सेक्शन संपल्यानंतर टेस्ट घेणं हे बाजार मॉडेल आहे, लक्षात घ्या. ते नाही चालत. हां लक्षात घ्या. ते अगदी 40, 60, 80 आता रुद्रमच्या लोकांना दिसलंच की बघून लिहिणं न लिहिण्यातला काय फरक आहे, तो कसं असतं ते काम. आणि तुम्हाला ते येणार नाही मला पण माहीतच आहे की, मग त्याच्यावर आपण उपाय करतच जायचं आहे, लक्षात घ्या. असं नंतर जरा टेस्ट इव्हॅल्युएशन पण एक महत्त्वाचं आहे बघा, की तुम्हाला झाडावर चढवणं काहीतरी, म्हणजे आता कुठल्या नावानं बरंच डिस्क्रिप्टिव्हचं प्रॅक्टिस रायटिंग टेस्ट पुण्यातनं सायकली फिरतात त्या ह्याच्या, किंवा काय बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे लक्षात घ्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर ते आता मी त्याच्यावर आता काहीतरी टीका करत बसणार नाही अन्य क्लासेसच्या. पण माझं एक काय मत आहे माहिती आहे का, भ्रमात राहू नका बघा, म्हणजे एक लक्षात घ्या. आणि मी नेहमी सांगतो तसं तुम्हाला एवढं तरी आकलन पाहिजे. काय आकलन पाहिजे की योग्य काय अयोग्य काय. जर आता काय लोक तर तुम्हाला सांगतो मला एक आढळले 3-4 ह्या दिवसात की त्या माझ्या भीतीपोटी रुद्रममध्ये आलेले नाहीत. हे खरी गोष्ट सांगतो, म्हणजे कळतंय त्यांच्या त्या मेसेजवरनं. तर आता मी काय म्हणजे लक्षात घ्या, तर ते मी स्वतःला सूचना जर इथं कधी मी पेज लिहून ठेवलं असतं, जरा शिस्तीत जाऊ दे, शिस्तीत गाडी जाऊ दे, पण ते सवय लागल्या बोलण्याची आहे ना, आणि त्याच्यातनं त्या माणसाला नीट करण्याच्या उद्देशातनं ते शब्द येतात. स्पष्ट कधी नाव घेऊन किंवा काय अपमान मी असा केलेला नाही बघा. त्याला कळतं बरोबर मी कोणाबद्दल बोलतोय ते, किंवा मग रोल नंबर देतो किंवा काय करतो असं करतो. तर ते सगळं करतो हे तुमच्यासाठीच की हो, मग लक्षात घ्या. त्याला नाही घाबरायला पाहिजे. नंतर काय होतं माहिती आहे का, मग काढा 5 वर्ष, मग मला तसा अनुभव आला की कॉन्टॅक्टमध्ये मस्त माझ्या 19 सालापासून आहे किंवा 18, परत आता म्हणतोय सर मला मग हे करा. आता कसं तुम्ही बरबडून आल्यावर, म्हणजे लक्षात घ्या असं आहे ते. त्यामुळे तसं नाही, लक्षात घ्या. टेस्ट इव्हॅल्युएशन चांगलं होणं, प्रॉपर होणं, आणि महत्त्वाचं मध्ये झालं तुम्हाला सूचना दिली, म्हणजे लक्षात. मी तर अक्षरशः राजेशिव मुख्य जे पेपर आहेत ना मराठी इंग्रजी आत्ता बाहेरचे मला मुलांनी दुसऱ्या क्लासला सोडवलेली मला काय पाठवलेत, म्हणजे लक्षात घ्या. अक्षरशः तुम्हाला सांगतो एखादा शब्द त्याला दिलेला आहे किंवा काय डायरेक्ट मार्क. मग आपण काय MPSC आहे का, MPSCची लोक घाबरून तसं करतात, कट करण्यात. तुम्हाला सांगायला पाहिजे ग्रॅमॅटिकल चूक काय, प्रॉपर परिभाषा ती उत्तराची येते आहे का, परत ते इंट्रो जो आहे तो मेन बॉडीशी कनेक्ट झाला आहे का, परत खाली मेन बॉडीशी परत जो समअप केलेलं ते नीट झालं आहे का, निगेटिव्ह टोनला जाते का उत्तर, हे कोण सांगणार. म्हणजे ते गोष्ट घडायला पाहिजे बघा. आणि ते लेट घडून उपयोग नाही. मग त्यांचा नियमानं कधी टेस्ट चालू होणार, टेस्ट सिरीज, मग ते क्रमानं तारखा टाकणार, त्याला काय अर्थ नाही. ते त्यावेळा बैल गेला आणि झोपा केला, ह्या प्रकार आहे तो. म्हणूनच हाच बघा फरक आहे कशातला, तुमच्या MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह मधला. मला तर वाटतो तो. आता रेडीमेड मटेरियलचं त्यांनी एक सांगितलं बघा, तर नाव आता इथं घ्यायचं म्हणजे काय निघालं होतंच की ठोकळा तो FSOचा काय आणला होता की लगेच ते बघायला लागतं कोणी काय केलंय बाजारात. ह्याने एक अर्धा तास बघितलं असेल
ते रद्दीसुद्धा टाकून दिला, तर त्या बॉक्समध्ये पण नसेल मला वाटतं, म्हणजे लक्षात घ्या. तर ते काय कसं असतंय तुम्हाला सांगतो, डम्पिंग पहिल्यांदा जर केलं ना बाजारात तर न ॲडमिशन होतात त्यातनं, माहीत नसतं ना. आणि ती मुलं थोडंच सगळा प्रत्येकजण व्हिडिओ करत बसतो, यार माझी वाट लागली, ते निवडून मी माझी वाट लागली, ते फिरतच असतात गोल 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 गोल. म्हणजे असं असतं. म्हणजे मी आता म्हणतोच की ते ऑफलाईनला की तुम्हाला कशी आधी चटक लावायची, 1 रुपयाची बॅच किंवा फ्री बॅच किंवा काय बॅच, म्हणजे तुम्हाला बाध्य करायचं अगोदर. जसं की मटाट पेपर पण करतं बघा, पहिल्यांदा फ्रीज, परत काय 6 महिन्याला 499, परत काय. लक्षात घ्या त्याच्यावर टीम्स काम करत असतात, लक्षात घ्या टीम्स काम करत असतात. कसं ते ग्रॅब करायचं कॅन्डिडेट किंवा कसं ते नाव द्यायचं, काय द्यायचं, त्याच्यावर काय लोकांना पेडवर लावलेले आहेत, एम्प्लॉई आहेत क्लासेसमध्ये किंवा काय. म्हणजे जसे काय PRO नसतात का ते पब्लिक रिलेशन ऑफिसर्स किंवा त्या आपले जे हे असतात म्हणजे BJP काँग्रेस, त्यांनी सुद्धा ते लावलेले असतात कॅम्पेनर, तशा पद्धतीनं क्लासेसचे आहेत. आणि ह्यांनी सांगितलं ना बाकीश्रेणी सुरुवातीलाच की सो कॉल्ड एक्स क्लास. एक्स कशाला, आम्ही पण नाव घेत नाही, तुम्हाला माहितीच की ॲड कुठले असतात त्या, ते आईवडिलांनी तेच लावला क्लास. माझ्या तर ऑफलाईनला समजा 20 मुलं असली तर मुलांना माहीत आहे ते 7-8 तर ऑलरेडी क्लास केलेलीच असतात, आणि त्यांना हँडल करणं म्हणजे हेक्टिक असतं सगळ्यात जास्त. म्हणजे लक्षात घ्या, का तर त्याला ते शिकू वाटत नाही पॉलिटी 0पासून नव्या मुलासारखं. त्याला मग पण टेस्ट घेतल्यावर मार्क कुठं पडते, 177 चुकतोय, 88 चुकतोय आर्टिकल, मग कशाला, मग करा मग लेक्चर, नाहीतर आणा सुधारून काहीतरी गोष्ट. म्हणजे असं आहे ते, जाऊ दे आता तो विषय नाही आपला. त्यामुळं डिस्क्रिप्टला तर अशी गोष्ट आहे बघा की तुम्हाला रेडीमेड मटेरियल, आता मला जर आश्चर्य वाटते का त्यांनी डम्पिंग केलेलं नाही अजून, मला आश्चर्य वाटतं ॲक्च्युली. म्हणजे का डम्पिंग त्याचं एवढं केलेलं नाही, तर त्याच्यावर लुटालूट होणार बघा, त्याच्यावर पब्लिक. आम्ही सांगितलं तर मला सांगणार नाहीत, आमच्या रुद्रमधली सुद्धा लोक घेणार पण मला बोलणार नाहीत काय, म्हणजे असं आहे ते. तर आता समजा दिसतंय आपल्याला की इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स जे आपलं बिपिन चंद्र पुस्तक आहे ते लागणार, आणि त्याच्यावर बेतलेली तुम्ही घेत बसणार पुस्तकं. आणि डम्पिंग म्हणजे तर काय आहे की त्यांना सरळ ट्रान्सलेटर लावलेले आहेत UPSCचं मटेरियल मराठीत करायचे. लक्षात घ्या. मला दोघांनी विचार, सर मी ते काम करू का, म्हटलं जास्त पैसे देत असेल तर करा, 7-8 हजार 10 हजारवर करू नका, डायरेक्ट म्हणा द्या मला 30,000 रुपये एका ह्याचं बुकलेटचं, असं म्हणा. म्हटलं बघूया. तर आहेत की मुलं तशी. तर आणि तेच बाजारात येणार आहेत आता पटापट. आणि तुम्हाला कसं कॅची बिची जरा बंडल टाकला ना, पॅकिंग करताना जर रील टाकले ना, म्हणजे काय जनता आहे आणि काय विद्यार्थी आहेत, कमालच आहे. म्हणजे बघितलं तर त्यांना कळायला पाहिजे बरोबर काय असे अधिकारी झाले तर काय, म्हणजे कसं घडणार ते. तर त्यामुळं आणि ह्यांना पण कुठनं तर मिळायचंच की 2-3 अकॅडमी आहेत टेक्निकलच्या. मी म्हणत होतो तुम्हाला कळण्यासाठी आपलं ते क्लास वगैरे लावा, म्हणजे बघा ते फास्ट होईल ना, ते कळायसाठी आपण काय घ्यायचं आपण ठरवायचं. त्याने 1-2-3 वेळा विचार केला, त्यांचे एक क्लासमेट म्हणण्यापेक्षा रूममेट पण आहे बघा त्या लिस्टमध्ये, म्हणजे त्यांच्या ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगला असणाऱ्या अकोला कॉलेजला ते आहेत. तर त्यांनी ते क्लास लावलेला. तर त्यांचा एक पेपर आहे ना, म्हणजे लक्षात घ्या त्यांनी एक पेपर लिहून पाठवला होता आणि मी त्यांना फरक दाखवला नाही, हे असं होतं, मग घोळ असा होतो. तो झाला असता केला असता तर. ही एक. दुसरी गोष्ट अजून एक काय आहे की त्यांनी 1-2 टेस्ट आणल्या ना हे करून, तर दाखवल्यात, तर त्यांना ताण यायला लागला मग. आणि लक्षात घ्या, मी जरी पत्ते असलो, मी जरी क्लास चालवत असलो किंवा काय, जरा भीती वाटणार ते कॅन्डिडेटला त्या, हे तर एकदम असं सोपं काढल्यासारखं करते, इथं तर एकदमच काय वेगळंच आतलंच विचारलंय, एकदमच काय म्हणजे कसं काय ते. पण मी काय ह्यांना यश न मिळण्यासाठी ते करत होतो तर नाही, ते लक्षात घ्या, तुमचा परफॉर्मन्स कधी उंचवत न्यायचा. मी जर आता क्विट इंडियाचा प्रश्न दिला होता, त्या दिवशी जर मी दिला असता कुठला तरी का डेंजर जरा काय तर प्रकार, काय झालं असतं, निम्मी लेफ्ट झाली असते. तर ते कुठं काय द्यायचं हे शिकलोय ना 10-15 वर्षात, म्हणजे स्टेप बाय स्टेप न्यायचे. पण ॲक्च्युली ते आतले प्रश्न येणारच नव्हते, का तर पहिलीच एक्झाम आहे ना, ढोबळ ज्याला लॅम्बर्ट माझं आता ते काय काय पाठ झाले ते बघून. तर ह्या म्हणायचे आता ते लॅम्बर्टचे इक्वेशन बदला, लॅम्बर्ट्स लॉन काय ते सारखं तुम्ही ते मोठ्या प्रश्नाला तेच टाकताय. तर तुम्हाला सांगतो एक्झाममध्ये आलाय तो प्रश्न 15 मार्कला. म्हणलं पाक कंटाळा येऊ दे म्हटलं, त्याचा 4 मिनिटात लिहून होते तिथं गेल्यावर, म्हणजे दुसऱ्या विषयाला वेळ मिळेल. मग तुम्हाला सांगतो त्यांचं राहू दे, माझी इक्वेशन काय पाठ झाली शेवटची एंडची त्यातली, ते तपासून पण मी तपासायचो आणि ते येणारच होतं. ते जिबेवर पण कसं बघा ना, लॅम्बर्ट्स लॉ कसं वाटतंय ते आलाच प्रश्न, म्हणजे दुसरा कुठला टाकणार मग त्याला डोळ्यांना. आपण पण माणूस आहे, तो काढणार पण माणूसच आहे, म्हणजे असं असतं ते. त्यामुळे पहिल्यांदा पण MPSCला काय चमत्कार होणार आहे त्याचा थोडा अंदाज आहे. आणि बाजारात कसा मग
आणि मी जर सांगेन आपल्या पण टेस्ट असतील म्हणजे समजा आणि बाजाराच्या, तर ते कम्पेअरच करायचं पेपर बाहेर निघाल्यावर, मग कळतंय बघा. ते हे कसं तांत्रिक असल्यामुळे ते लपून राहते, तिथं मात्र सगळंच बाहेर येते. ह्या टेस्ट घेतात लोक, त्या परत काढतात का बाहेर परत नंतर, म्हणजे अशी गोष्ट आहे ते. तर ती एक गोष्ट करा. आणि फुल लेंथ टेस्ट ह्या लागतातच, त्याच्यात सुधारणा करावी लागतात. त्या 3 तासात ते लिहून होतंय का ते खूप महत्त्वाचं आहे. टॉपिक करत असताना ते कळतंच, पण फुल लेंथचं पण वेगळं आहे ती गोष्ट. आणि राहिला प्रश्न शेवटचा जी काय आहे ना, की बघा डिस्क्रिप्टिव्हची भीती असणं, भीती. तर ह्या ना कशा MCQ म्हणा हे म्हणा तयारच आहेत, म्हणजे लक्षात घ्या. काय मुलं क्लासमधले त्यांना ओळखतात चांगल्या प्रकारे, त्यांच्या लेबरलाच घाबरतात. परत त्या क्लासमध्ये कधी येताना ते सांगत असतात कधी कधी, आता तुम्ही जे विचारणार मी ऑफलाईनला किंवा प्रश्न, त्यांना आम्हीच घाबरणार. आता मला ते कळायचं ना, मुलं कळतं जरा ते का, तर हे आता विद्यार्थिनीचा असल्यामुळं मग कळतं, म्हणजे ह्या मुलं काय विचार करतात इंटरेस्टिंगली, तुमच्या सगळ्यात कुठल्या गोष्टीला जास्त घाबरतात किंवा काय, तर त्या माझ्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीलाच घाबरतात, म्हणजे लक्षात घ्या. त्याच्यामुळं काय करायचं, मग रस्त्यावरून येताना पण चालत पाठच कर द्यायचं का, गेल्यावर प्रश्नच असणार म्हणून, म्हणजे लक्षात घ्या. तर ते आहे राहतात, म्हणजे मुलं जरा काय राहतात, दक्ष राहतात एकदम, म्हणजे ही गोष्ट आहे बघा. तर डिस्क्रिप्टिव्हला असं घाबरण्याची काय गरज नाही, लक्षात घ्या. तर तीच गोष्ट आहे हो, केल्यानं होतं, म्हणजे आपण म्हणतो ना केल्यानं होतं आहे रे, आधी केली जी पाहिजे, म्हणजे तो संत तुकाराम. तर ते तुम्ही स्टार्ट केलं तर कळेल ना, म्हणजे लक्षात, ही एक गोष्ट आहे. फक्त जरा आता बघा ऑलरेडी काही लोकांनी ऑप्शनलचं क्लासेस केलेले आहेत, करत आहेत, म्हणजे ती गोष्ट आहे. परत काही जणांचं काय कुठंही काही केलेलं आहे लोकांनी, म्हणजे काय त्यांना कसं ते कमी 100 रुपये सुद्धा ऑप्शनल कोणतरी घेत बसेल, काय सांगू शकत नाही. त्याला काय 2 गोष्टी असतात बघा, कमी क्वांटिटी घ्या आणि त्याच्यावर मोठं चांगलंच काम करा, बेसिक काम करा चांगलं, लक्षात घ्या. आता मला तर माहीतच घ्या, आता मी 25ला चांगलं काम केलं तर 26-27 निवांतच काम आहे ना ते जरा थोडंफार, त्यामध्ये करायचंच काम आता एक. आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का, मग 1000 घ्या लोक आणि कमी फी ठेवा, जाऊ दे मग लॉट, म्हणजे शिक्का मारून, मग लक्षात घ्या. परत फिरून आमच्याकडे येतोयच मग तो, म्हणजे असं होतं, म्हणजे असं आहे. तर ते तसं नको आहे ते, तर जरा सावधगिरीनं करा. आणि बाकीच्यांच्याकडनं सगळ्यात जास्त काय शिका, ती लेबर जो काय प्रकार आहे त्या चिकटून कसं त्या गोष्टीला राहणं, म्हणजे लक्षात घ्या ही गोष्ट आहे. प्रसंग बरंच काय इंटरेस्टिंग सांगता येतील, म्हणजे बरंच असतं आहे ते. आणि मग ते आपण कसं त्यांनी जरी माझं कौतुक करत राहणं आणि मी जरी त्यांचं करत राहणं, ते संयुक्तिक नाही, म्हणजे लक्षात घ्या. तर ते एक जवळनं प्रवास एक डिस्क्रिप्टिव्हचा झिरोतून घडलेला आहे. म्हणजे आता इथं त्या म्हणल्या ना की रुद्रम मायासाठीच ते होतं, पण ती फक्त एका माणसासाठी सारखं होतं, ते फक्त मला आता 15-20 लोकांसाठी वापरायचं आहे, एवढाच तो फरक आहे तो. आणि उलट ते तांत्रिक माझ्या नावडीचा विषय होता ॲक्च्युअली, तुम्हाला सांगतो. तांत्रिक मला ते अभ्यास करायला लागायचं, ते वाचा ते गोष्ट, त्या मुंबई युनिव्हर्सिटी पुस्तकं काय, मग केमिस्ट्रीचं, मग ह्यांना पण जरा धक्का बसला की त्यांना कसं वाटलं हा केमिस्ट्री व्यक्ती चेक करेल की, म्हटलं काय ते बघू तरी काय. पण आपल्याला वाचाय ते प्रश्न तरी आहे, वाचल्यावर कळतंय ना आपल्याला सुद्धा. इंजिनिअरिंगला होतं ना, जे पहिल्या वर्षापर्यंत होतं ते बेसिक केमिस्ट्री, त्याच्या पलीकडे काय जाते ते. आणि उत्तर असल्यानंतर चेक करायला काय अडचण आहे, म्हणजे काहीच नाही अडचण बाकी. मग सेकंड पेपर काय सोपं होतात, त्यांना पण सोपं होतात, जगाला पण सोपं होता, पण मार्कात उलटाच पारडं झालेलं आहे ते. आणि आयोग जरा पेपर दाखवायला नको म्हणते, म्हणजे काळबेर आहे काहीतरी, ती कोर्टात केस गेलेलीच आहे ना, म्हणजे काळबेर आहे. तुमचं जर धुतल्या तांदळासारखं आहे द्या ना त्यांच्या अकाउंटला पेपर, बघूया मग काय, आणि सगळे उघड करू दे पेपर, कुणी काय लिहिलं आहे ते, म्हणजे लक्षात घ्या. असं आहे. इंटरव्ह्यूला सुद्धा चांगला प्रश्न एकाने विचारलेला आहे बघा, की आता 275ला इंटरव्ह्यू आहे राज्यसेवेचा, मग कसं ते व्यक्तिमत्व घडवायचं. तर एथिक्स आणि एसएमधनं इंटरव्ह्यू घडतच जाते ते व्यक्तिमत्व, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे एथिक्समधनं तर घडतंच आणि एसएमधनं पण घडतंय व्यक्तिमत्व. म्हणजे आता मी काल निबंध दिलेला तो, म्हणजे काय हॅपीनेस ला काय पात नसतात, पण हॅपीनेस इटसेल्फ म्हणजे तो पात आहे म्हणून, म्हणजे आनंद हाच मार्ग आहे, आनंदाचे मार्ग नसतात. तर म्हणजे तुम्ही कसं बघता त्या आनंदाकडे, ते महत्त्वाचं आहे ना. मग ते व्यक्तिमत्वच घडतंय ना, एखाद्या घटनेकडे कसं बघता, काय बघता, बरंच आहे बोलण्यासारखं. तर लक्षात घ्या, जर कोणी लक्षात घ्या कोणाला त्यांना एक विचारायचं आहे, आणि कोणी तर मला आत्ता पाठवलं की, म्हणजे लक्षात घ्या की की आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सुरू कशी करायची, त्याच्यासाठीच ते रुद्रमला मग ते फ्री लेक्चर करायला पाहिजे होती ना. हे आमचीच लोक आहेत बरं का, लक्ष कुठं असतं काय माहीत, ते मला कळलं आता.
60-70 चॅनल असतात त्या मोबाईलवर, त्या टेलिग्रामच्या ह्याच्यात, आणि सापडतच नाही. फी भरतात ते लक्षला किंवा अंमलबजावणी किंवा त्या, मला सर सापडत नाही. सापडणं शोधा, नाही तर म्हणलं ते देऊ रिफंड. मग लगेच उद्या सापडते मग त्याला लगेच संध्याकाळी तपासून. म्हणजे विचार करा की काय आता, म्हणजे आता हे आपल्यातलीच कॅन्डिडेट आहे, तर त्यांना ते काय सांगितलं की आता 5 दिवस त्या रुद्रमधनं तेच सांगत होतं कशी प्रॅक्टिस करायची आणि ब्लँक पेपरवर कशी करायची. तर तुम्हाला सांगतो आपल्यातली पण काय लोक ब्लँक पेपर आता सध्या वापरत आहेत, तर ते वापरू नका. ते आखीव पेपरच वापरतात, म्हणजे लिगल साईज. ते आता जरा बाजारात कोणीतरी काढेल किंवा मी सुद्धा ते काढणार आहे. तर मी पण आयोगाला एकदा RTI केला होता, ती देत नाहीत कॉपी. म्हणजे वेगळा, आता बघा तुम्हाला स्कॅन कॉपी देतात, आन्सर स्ट्रक्चर देतात, त्यांना एक PDF टाकायला काय होते. आम्ही तुमचंच वापरू ना प्रॅक्टिसला. पण ते तसं चालतंय. आपण बघूया त्याचा काय प्रकार. 6 महिने आहे तर शेड्यूल कसा पाहिजे, ऑप्शनल सब्जेक्ट प्रिलिम्सचा अभ्यास कसा करावा, तर ते मी ऑप्शनलवर एक मला लेक्चरच घ्यायचं आहे. लक्षात घ्या, आमच्याच मुलांच्या समस्या आहेत त्या. तर मी 1-2-3 दिवसात मी घेईन ते ऑप्शनलवर लेक्चर एक. अजून 28 तारखेपासून ते भरायचं आहे, लक्षात घ्या. बरं. आजच्या लेक्चरचा सार, एक अभूतपूर्व प्रामाणिक प्रवास, जिद्द काय असावी यातून दर्शन झाले. मिशन मोड हा खूप मोठा शब्द, हो खरं आहे, ते जगायला पाहिजे आणि व्यावसायिक व्हायला पाहिजे. मिशन मोड म्हणजे जळीस्थळी काष्टी पाशाने, तेच फक्त. म्हणजे लक्षात घ्या, ह्यांचं तयारीचा जो रथ होता ना, समजा गाडा बिडा काय आपण म्हणा, तर आम्ही जर असं हवेत बाजूलाच होतो. तर एक चुकून मी ऑफलाईनला क्लासला गेल्यावर सांगायचो, एक गंमत एखादी सांगायचं, म्हणजे काय आहे लक्षात घ्या. तर ते डेंजर आहे ते. आजचा बाहुल्य शब्द, अभ्यास केल्याने माणूस झिजत नाही. हो, तसंच माणूस केल्याने झिजत नाही. तर मी तर म्हणलं होतो त्या आमच्या आपल्या टार्गेट SSMच्या मुलांनी वाक्य लिहिलेत बघा, ते तिकडे त्या ग्रुपवर एकानं, की जर आता 30-35 दिवस राहिलेले आहेत, 30 दिवस सेवा मुख्यसाठी, तुमच्यासाठी कुणासाठी 70 दिवस राहिले आहेत, कुणासाठी 97 दिवस राहिले आहेत. लक्षात घ्या, 70 दिवसात, 97 दिवसात आणि त्या 30 दिवसात जर तुमच्या जीवनात रिव्हॉल्युशन घडणार आहे, रिव्हॉल्युशनचा अर्थ कळतो ना, क्रांती जर घडणार असेल तर असा इतका अभ्यास करायला पाहिजे की ते अगदी मेलं तरी चालतंय त्याच्यात. म्हणजे लक्षात घ्या, क्रांती जर घडणार असली तर त्याच्यात. आणि अभ्यास करून कोण मरतं का, म्हणजे लक्षात घ्या, हे तुम्हाला माहीतच आहे. तर विचार करा की तुम्हाला आमूलाग्र बदल, आणि बाकीचे पण अनुभवलं आहे ते कसं त्यांना वजन प्राप्त झाले पोस्ट मिळाल्यावर. म्हणजे त्यांनाच ते आश्चर्य, म्हणजे लोकांना. तर आजकाल महसूल सहाय्यक सुद्धा कलेक्टर आहे, लक्षात घ्या. त्यामुळं बाकीचं काही बोलायलाच नको, म्हणजे बाजारात गेल्यावर. म्हणजे अशी गोष्ट आहे बघा. त्यामुळं बरोबर आहे, खरं आहे ते, अभ्यास केल्याने कुणी माणूस झिजत नाही, ही गोष्ट अर्थातच खरी आहे. बनवलेलं मटेरियल जशास तसं उत्तरात उतरवण्यासाठी आपण काय केले. रिअल टाईम टेस्टिंग वेळी गणित बसवताना असं लक्षात येतं की मटेरियल डायल्यूट होतो. बरोबर आहे, एक्सलंट. आणि हा तगडा कॅन्डिडेट आहे, लक्षात घ्या आता रुद्रममधला. तर त्यांना तेच गोष्ट घडवायची आहे की बनवलेले मटेरियल जशास तसं उत्तरात उतरवण्यासाठी आपण काय केले. बनवले मटेरियल आणि ते डायल्यूटच होतं तिथं उतरताना. तर ते काय नाही, ते जे मटेरियल बनवलं, समजा तुमच्या 3 पॅरा आहेत, म्हणजे 150 प्रश्नाच्या 150 शब्दामध्ये 3 पॅरा केलेत तुम्ही समजा, लक्षात घ्या, किंवा 5 केलेत मग 250ला. तर प्रत्येक जो पॅरा असतो ना, ते टायटल जे आहेत, समजा आता आपण काल उत्तर जे लिहिलं उपराष्ट्रपतीचं जे आहे, काय आहे, राज्यसभेचं जे अध्यक्षपद आहे, तर त्याचा रोल काय आहे नेमका, त्या उत्तराचं, त्यात त्यांच्या उत्तरात 7 पॉईंट आहेत एकदम. मला ज्यांनी प्रश्न विचारला आहे ते उत्तर मला माहीत आहे समजा. तर 7 पॉईंट तुमचे पाठच पाहिजेत ना. आणि आता जे तुम्ही आतल्या गोष्टींचा जास्त अट्टहास करू नका, 100% येत नाही ते. पण जर तुम्ही केलेलाच प्रश्न पडला तर ते एकदम जास्त प्रमाणात 90% वगैरे येतं उत्तर आहे तसं. पण एकदम तुम्हाला करायचं आहे, म्हणजे डायरेक्ट कशात कन्वर्ट करायचं आहे तुमच्या डायरेक्ट रिअल टाईममध्ये. तर त्यावेळेला तुम्हाला काय करायला लागतं, नोट्स करत असताना तयार मटेरियल त्याच्यात एक संगती असावी लागते. आणि ते खूप हेक्टिक काम आहे, म्हणजे खूप हेक्टिक काम आहे. म्हणजे पहिलं वाक्य तिथंच का, दुसरं तिथंच का. जे देशात पहिले 8-10 टॉपर येतात 25पर्यंत, त्यांचं मटेरियल तसं असतं. म्हणजे मी आता माझं काय सॅम्पल त्या लोकांना UPSCचं मटेरियल दाखवीन मी हिस्ट्रीचं. तर ते कसं इतका बारकावा कोण करत असेल का काय. आता आम्हाला पोस्ट नसल्यामुळे कुणाला ते महत्त्व वाटणार नाही, पण ती गोष्ट आहे, मी लक्षात घ्या. किंवा मराठी लिटरेचरचं सुद्धा मी दाखवू शकतो काय मटेरियल. म्हणजे पहिल्यांदाच कसं पहिलं वाक्य तसंच का, मग त्यात एक संगती तयार झाली ना, तर संगतीशिवाय आपलं उत्तरच लिहिता येत नाही आणि तिकडे डायल्यूट पण जास्त होत नाही. पण सगळ्या सिलेबससाठी एवढं हेक्टिक करण्यात काय अर्थ नसतो. आणि आपण त्याच्या पाठीमागं लागतो एक्सलंटच्या.
ॲक्च्युली ती केसच नसती पोस्ट मिळण्यासाठी. एका ठराविक लाईनला हॉरिझॉन्टल लाईनला ते आलं की पोस्ट मिळत असते, लक्षात घ्या. आणि चांगली पोस्ट चांगली मिळत असते, लक्षात घ्या. विनाकारण आपण तारे तोडत असतो. म्हणजे मग आपण काय 50-60% गोष्टींचं तसं करतो, 40% सिलेबस कच्चा राहतो एकदम आणि तिथं मार खातो आपण. पण हा चांगला गोष्ट आहे. रुद्रममधल्या सुद्धा काही लोकांना जे आहे ना, मग ते एक 3 ते 4 अशी लोक आहेत, लक्षात घ्या, अगदी पहिल्या पोस्टचे दावेदार आहेत प्रिलिम सुटली तर राज्यातल्या. आणि मला पण आनंदच आहे की ते, त्यामुळे त्यांना वेगळीच ट्रीटमेंट आणि ते वेगळंच राहणार आहे. त्यातला हा कॅन्डिडेट हा प्रश्न विचारलेला, त्यामुळे ते लक्ष आहे त्यांच्यावर. तर बघूया ना काय करायचं. तर ते जाणार ना पुढं. तर तसं काय नाही, सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. आम्हाला तर इथं पहिल्यातनं झिरोतनं सुरुवात करायची आहे. आणि कुणीतरी दिलं होतं बघा की मटेरियल जमा, म्हणजे जे 6 महिन्याचं नियोजन कसं करू, काय करू. मी सुद्धा अजून रुद्रमवर कुठं सांगितलं एक्झॅक्ट काय करू. जसं मी लक्ष्यवर अंमलबजावणी आणि टार्गेटवर दिलेलं आहे, डायरेक्ट टेबल फॉर्मॅटमध्येच. आपल्याला तसं करून चालत नाही. कोण किती माणसं आहेत ते बघावं लागेल. तिकडे तुमची प्रिलिम राहायची ना, आपण इकडे रेटत राहायचो मेन्स, काय उपयोग आहे. त्यामुळं एक MPSC प्री जुगार असणं आणि 2 MPSC मेन्सला ते UPSC आहे तसं ब्लाइंडली जाणार आहेत का, डिस्टॉर्टेड मोड पद्धतीने जाणार आहेत का, अजून काय वेगळंच भलतं मॉडेल निघणार आहे, त्याचा अंदाज बांधत करत असताना जरा कसरत लागणार आहे. पण आपला एक चार्ट डेट वाईज हा तयार असायलाच पाहिजे, म्हणजे लक्षात घ्या, असायलाच पाहिजे. तर लक्षात घ्या जी काय गोष्ट आहे ती, तर तो एक 4-5 दिवसात दिन, जसा कोण माणसं कशी आहेत तशी काय उत्तर लिहित आहेत त्यावरती बघून. का तर टार्गेट ठेवून दुसऱ्याला द्यायचं तोच नसायचा तिथं, काय उपयोग आहे मग. तर तसं नको व्हायला म्हणून. तर ठीक आहे, तुम्हाला काय लक्षात घ्या, जे एखाद्या पोस्ट होल्डरकडं भेटतं तेच तुम्हाला भेटलं. पण जर मुलांचे प्रश्न भरपूर आले, काय आलं, वेगळं बोलायचं असलं तर आता काय, कुणी पण आपल्यातले जरी जुनी MCQमध्ये झाली तर काय बोल म्हटल्यानंतर बोलायला काय नाही म्हणणार नाही कोणच, लक्षात घ्या. पण आता तर काय भाग्यश्री काय इझिली अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला कधी वाटलं ह्याच्यावर बोलावं, त्याला मेसेज तुम्ही द्या, ते बोलत राहतील. म्हणजे लक्षात घ्या, मला तर काय निवांतच आहे, म्हणजे तेवढा वेळ तर आपण वापरू शकतो कुठंतरी. त्यामुळे असं काही नाही, आज झालं म्हणजे संपलाच विषय. तुम्हाला काय वाटते ते प्रश्न कधी पण असं विचारा, असतात प्रश्न. पण लक्षात घ्या, त्यांना जरा ते प्रश्न कसं असतंय, कॅन्डिडेट विचारतो प्रश्न. आता ते तो प्रवास मी पण बघतोय ना, त्या प्रश्नाकडे ह्या कशा बघते, मी कसा बघतोय, फरकच आहे हो तो. ते तसं असणारच. फक्त त्यांचं कसं वैयक्तिक, मुलांना काय अपेक्षा त्यांना लवकर कळणार नाही, त्यांना गांभीर्य त्या प्रश्नाचं येणार नाही. ह्यांचा जेन्युइन बाबा प्रॉब्लेम असतो, मोबाईलचं व्यसन जात नाही, हे ह्यांना कळणार नाही ते. किंवा माझं सर काय होतं, 4 दिवस अभ्यास होतो मी परत मरगळतो, मग सांगतो तिकडं झोप मग असं येतं. मग ते 2-3दा उत्तर दिल्यानंतर मी कसं काय सांगता बरं. आणि आपलं वय असं आहे का 18-16 अडनाडं वय, की मोबाईल, मला सर मोबाईल द्या की नदीत फेकून, तिकडं फेकून द्या, मला मेसेज द्या सर, गुल केला विषय, आता त्याचा संपला विषय. एवढं साधी गोष्ट आहे ती, मग लक्षात घ्या. आणि कसं करायचं, अवघडच आहे ते. जुन्या काळातला ते नसतो का मोबाईल, तसा घ्या. नाही तर मोबाईल आता आपलं मेसेज वगैरे असतात, ग्रुप असतो म्हणून ते तसं आहे, ते वापरावं लागणार. पण बाकीचं कशाला पाहिजे, तुमचं जर हे असलं तर एक 4-5 ठेवली, संपला विषय बाकी. आणि तुम्हाला नावं कुणी पण ठेवू दे ना, मग असं म्हणजे भाग्यश्री जशा म्हणतात ना, ते खरी गोष्ट आहे ना. त्या आई वगैरे, तर त्यांच्या दादा नाही ना, म्हणजे यांच्या भावानं त्या आईंना त्यांना मेसेज व्हॉट्सअप करायची शिकवली, कसं करायचं भाग्यश्रीनं. मी हे सुद्धा ह्यांना म्हणलो, काय तुम्ही वेळ, आता काय अवघडच आहे, यश आले आता बघू म्हणलं काय प्रकार. पण बोला की नाही काय तुझं काम आहे. मग आम्ही हॉलमध्ये मी पप्पा असले, आम्हालाच ताण यायचं. मग लक्षात घ्या जे काय प्रकार आहे. परत कधी थांबून मग माझ्या मोबाईलवर फोन यायचा त्यांचा, कधी चुकूनच एखाद वेळेस. तरी मी तर ह्यांच्या घाबरून ह्यांना मी देतच नव्हतो. त्यांना म्हणलं आहेत, व्यवस्थित आहेत, काहीच काळजी करू नका, आपण बघूया मग कसं. म्हणजे असं आहे. परत बरेच गोष्टी असतात, तर ते त्यांनी जरा टाईटच धरलेलं होतं आणि त्याचं यश मिळालं पण बघा. आणि अशा लोकांना यश मिळणं खूप गरजेचं असतं. नाहीतर आम्हाला, त्यांच्या दादाला, मला, वडिलांना ताण खूप आला होता. मग ह्या परत काय नवीन प्रकार करणार बाबा नंतर, जर नसलं त्यात यश तर म्हणजे काय करणार, म्हणजे त्याची आम्हाला भीती यायची. पण आता बाबा ठीक आहे, ते काय होईल ते जॉईनिंग बघू द्या, मग त्यांचा मला निर्णय घेऊ दे, आपलं तसं काय नाही काय करायचं. पण आता जरा एक थोडा संत प्रवाह नदीचा, पण कधी तो उसळी घेईल काय सांगता येत नाही, असे ते गोष्ट आहेत. ते ऑफलाईनला मी सांगत असतो का, तर ह्या तिथं नसतात, मग तिथं सांगता येतं सगळ्या बऱ्यापैकी. ते ऑनलाईनला शक्य नाही, ते इथंच मग ते बोलान काय सगळं प्रकार. त्यामुळे ते ऑफलाईनचा लोकांचा तेवढा बघा प्लस पॉईंट राहतो. तर त्यांना ते कळतं. पण ते त्यांनी पण घुमवून दाखवले, ते सांगण्यातला अर्थ आहे. नाहीतर मी आपलं तुम्हाला सांगत बसणार काहीतरी, त्यांना ऐकायला ते बरं वाटतं. पण ते तसं नाही, ते केल्यानंतर तुम्हाला ते कळेल जे काय गोष्ट आहे ते थोडीफार
हां, करत राहा. होतं बघा, एवढंच त्यातला उद्देश. आणि ते टाकलं आहे बघा एकानं की केलं म्हणून काही झिजत नाही, खरी गोष्ट आहे ते, त्याचं काय नाही. आणि तुम्हाला तुमचंच जाणार आहे ना, वाढणार आहे ते. फक्त करायचं, फक्त दिशा जरा चुकला तर ह्यांच्या बाबतीत कसं बघा, त्या पहिल्यांदा सो कॉल्ड तुम्ही असता तशा क्लासला त्या जाऊन आल्या, गेली, क्लास बुडला, ते त्या करोना काळ आणि ते सगळा प्रकार एकदा असं. आणि मग नंतर जसा तिथनं लोक कुठल्या तर माझा एक रिकमेंडेशनमध्ये व्हिडिओ जाणं आणि तिथनं तो प्रवास चालू होणं जो आहे प्रकार, तो म्हणजे तशी गोष्ट आहे ती. आणि तसं कसं सांगितलं तर करणं बघा, खूप कमी लोक असतात. त्यातलं एक रेअर एक्झाम्पल आहे ते, की उतरवायला आपण काय म्हणणार, मी एक्सपेक्ट करायचो ना की करू दे, काय देऊ दे 2 दिवसात. 2 दिवसात कसं काय, संध्याकाळीच ते देणार, म्हणजे असं आहे ते. तर ते करून त्याच्या मागं लागूनच डायरेक्ट असं करा बघा. म्हणजे आणि इंटेन्सिव्ह वापरा वेळ, म्हणजे असं इंटेन्सिटी जबरदस्त पाहिजे. मग ते लगेचच तुम्हाला 30 दिवसाचे 60 दिवसात उपलब्ध होतात. म्हणजे राजसेवेला आता मुख्यला राहिले 30 दिवस, तर ते लगेच त्याचे 60 दिवसासारखा वापर होतो बघा, जर ते तुम्ही पिन पॉइंटेड काम केलं आणि असं स्लगिश नाही झाला तर. हां, तर मला वाटतं ठीक आहे. तर हो हो हो, बरोबर आहे, दुर्दम इच्छाशक्तीचं बरोबर आहे ते त्यांना. आणि बरंच आहे ते, मी बोललो आहे बघा एका ह्याच्यामध्ये. परत आम्ही त्यांच्या सरांना 2 ते मानतात, म्हणजे लक्षात घ्या, त्या सरांनंतर माझा नंबर लागतो समजा, पण ते त्यांच्या कॉलेजचे जे आहेत ते पण काय प्रकारचं ह्यांच्याकडे बघतात ते आम्ही ते बघितलं आहे जाऊन तिथं ते. आणि तुम्हाला पण माहीतच आहे साधारणतः की काय होतं माहिती आहे का, ह्या बाजू त्या कॅन्डिडेटच्या कळत नाहीत, त्या काय आयऱ्या गैऱ्या कॅन्डिडेट नाही आहेत, तर पेटंट ग्रांट झालेलं आहे त्यांना, लक्षात घ्या. त्यामुळं त्यांचे एक सर आहेत IL परदेशी म्हणून, म्हणजे ते बरंच मोठं गाव ना, त्यांनी बरीच डॉक्टरेट लोक तयार केलेले आहेत. तर त्यांना वाटत होतं की ह्या FSOचं पद स्वीकारतील का नाही, का काय एखादी कंपनी स्थापन करून किंवा काय फूड प्रोसेसिंगमध्ये काम करतील का काय, असं वाटत होतं. का तर पेटंट ग्रांट असणं काय लोकांना माहीत आहे बघा ते. मग आपण प्रत्यक्षात ती वस्तू आणणं किंवा ती डायरेक्ट विकणं कुणाला तरी, पेटंट ज्याला माहीत आहे त्यांना ते माहीत आहे. तर त्या ग्रांटचं त्याचा पण घोळ झाला, कोण पहिला ॲडवायझर वेगळा लागला परत, म्हणजे एक्झामच्या काळातच त्यात वेळ गेला आहे 4-5 दिवस, त्यावेळी ह्यांना खूप ताण आला होता. पण आहे तर आहे, त्याला कसलं काय बरंच करायला लागत होतं ते जाऊन, म्हणजे लक्षात घ्या ते फाईल करायचं पेटंट आणि काय, ते कॉलेज जीवनापासूनच होतं, लास्ट इयरपासून. आणि ते आत्ताच जस्ट एक एक्झामच्या अगोदरच ते हे झालं. म्हणजे अशी स्वस्त बसणारी ती व्यक्ती नाही आहे, म्हणजे लक्षात घ्या. आणि त्या सरांचे एकदम जवळच्या आवडीच्या कॅन्डिडेट त्या आम्ही भेटायला गेलो, आम्हाला त्यांनी जेवण दिलं, आम्ही ते देऊन देत नव्हतो सर, ते आम्ही नाही म्हणले हे असंच आहे. ते कळत होतं त्यांना लोक आलेली भेटायला किंवा काय. मग ह्यांचा तिथं म्हणजे हे पोस्टचं काहीच नाही, त्याच्या आधीच ह्यांचा दर्जा आहे तिथं एक प्रकारचा, म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या. का तर अशा कॅन्डिडेट येतो आला सामान्य, म्हणजे ठीक आहे सामान्य पण मुलं लोक जातात, पण जरा जास्त कष्ट घेणारं आणि एक्स्ट्राऑर्डिनरी पण जी गोष्ट आहे. का तर कसं ते लपवणं चुकीचं आहे. नाहीतर एखादा काय करतो माहिती आहे का, हां मग ह्यांना जमले तर मी पण जमिवणारच, ते अवघड आहे ते. आणि तुम्हाला घरातलं कोण बोललं काहीतरी झालं, नावं ठेवली, तुम्ही लगेच मुळूमुळू करत बसणार, त्यातले ह्या नाही आहेत. हां, ते आपलं पकडलं की करायचं ती गोष्ट. हां, तुमच्यासारखं त्या रडत होते आता प्रिलिम गेल्यावर राज्यसेवेची, तो भाग वेगळा आहे. मग आता करणारच नाही, जाऊ देच, म्हणजे आम्हाला तर वाटलं होतं बंदच करणार, तो जरा आहे स्वभाव त्यांचा, ते बंदच आता पण ते चुकून कळलं की ते FSOला आहे बहुतेक ते सिलेक्शन, आणि मग ते चालू झालं, म्हणजे असं आहे ते. तर त्यामुळं ती गोष्ट करा, पण आपलं म्हणजे श्रमाला पर्याय एकच, काय आणखी श्रम. हां, 1 मिनिट, त्यांनी सुरुवात केली, त्यांनाच एंड करायला देऊया आपण. तुमचे सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. तुमचा विश्वास आहे सरांवरती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या धावपळीच्या युगातून तुम्ही 2 तास काढून तुम्ही आज इथं शांतपणे तुम्ही मला ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि करा, तुम्हाला पहिल्यापासून लेक्चर सुरुवातपासून तुम्हाला एकच सांगते, कष्ट कष्ट कष्ट, मिशन मोडमध्ये राहा, प्रचंड कष्ट करा, एवढंच सांगेल मी, आणि यश नक्कीच तुमचं आहे बघा. आणि एकच वाक्य सांगेल, MPSC 2025 हे सगळ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. आता ते तुम्ही कशी सुवर्णसंधी घ्यायची हे तुम्ही ठरवा प्रत्येकाने, पण वेळ ही महत्त्वाची वेळ आहे. आजचा दिवससुद्धा फार महत्त्वाचा आहे, ते तुम्ही घालवू नका, वेस्ट करू नका. तुम्ही नक्कीच 25साठी ट्राय करा आणि योग्य मार्गदर्शक निवडा. तुम्ही तितके आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. ठीक आहे, आता इथे संपवते मी, थांबते. परत पुन्हा एकदा धन्यवाद.